10,000 पायऱ्या मी रोज चाललो, तर मी फिट होईन का? अर्थातच. कारण काय आहे, व्यायाम या शब्दाचा अर्थ आपले जे स्नायू आहेत, ते वापरणं. तर सगळ्यात पहिला डायबिटीस, दुसरा आहे ब्लड प्रेशर, तिसरा आहे हार्टचा फिटनेस. त्यामुळे 3 गोष्टींसाठी आमच्याकडे एक वेगळा व्यायाम सेट असतो. त्याच्यात सगळ्यात सोपा, बिना खर्चाचा व्यायाम म्हणजे चालणं. मग तू ज्या जनरेशनचा आहेस, हं. तर मला असं वाटतं की तो सुरुवातीचा पिरियड होता जिथं मैदानं कमी झाली. जे काही मेंदूला व्यायाम देणाऱ्या गोष्टी आहेत, आता वाचन कमी झालंय. टीव्हीवरच्या काहीतरी गोष्टी आपण बघतो त्या काहीतरी म्हणण्याच्याच लायकीच्या असतात. आताच मी ऑडिट घेतलं म्हणजे प्रॅक्टिसचं साधारण 2022 मध्ये. 2022 मध्ये माझ्या एकूण पेशंटपैकी 19% पेशंट हे 35च्या आतले होते. वर्कआउट करून आल्यानंतर आता दिवसभर माझ्याकडनं काम होणार नाही, म्हणून मी वर्कआउट करत नाही, अशी भीती बोलून दाखवणारी सुद्धा लोकं भेटतात आपल्याला. आपल्यासोबतही कधी ना कधी असं होऊन गेलेलं असतं. ती एक स्टेज असते ज्याच्यामध्ये तुमच्यामध्ये इतकं सगळं साठलेलं असतं. ती एक सुस्ती आणि तो स्थूलपणा तुमच्या शरीरावर आणि मेंदूवर इतका हावी असतो. तर ती मेथीची भाजी चांगली असं मी तिला सांगितलं. ती बाई पुढे महिनाभर मलई मेथी मटर करत होती. हॅलो, हाय, नमस्कार. MHA-MTV गप्पा या आपल्या लाडक्या पॉडकास्ट शोमध्ये मी उमंग काळे तुम्हा सगळ्यांचं हार्दिक स्वागत करतो. नुकताच मॅरेथॉनचा सीझन पार पडला. किंबहुना तो आत्ताही चालू आहे. फेब्रुवारी एंडपर्यंत मॅरेथॉनचा सीझन खरं तर असतो. आणि अशा वेळेला आपण आपल्या आजूबाजूच्या लोकांच्या सोशल मीडिया पोस्ट पाहिल्या तर त्यांनी मॅरेथॉनमध्ये भाग घेतलेला आपल्याला दिसतं आणि आपल्याला लक्षात येतं की आपलं कदाचित फिटनेस आणि हेल्थवरती दुर्लक्ष होतं आहे का? 8 तास एकाच ठिकाणी बसून काम करणं, फास्ट फूड खाणं, मेंटल हेल्थ, फिजिकल हेल्थवरती दुर्लक्ष करणं, यामुळे आपल्या मागे आजारांचा ससेमिरा लागू शकतो. या आजारांपासून लांब राहणं आणि आपल्या हेल्थवर, आपल्या फिटनेसवर फोकस कसं करता येईल, यावर आपण आज गप्पा मारणार आहोत. आपल्यासोबत आहेत शिवछत्रपती साहसी क्रीडा पुरस्कार विजेते जितेंद्र गवारे सर. नमस्कार. नमस्कार. आणि डॉक्टर सतीश नाईक सर सुद्धा. नमस्कार. डॉक्टर सतीश नाईक सर हे डायबेटॉलॉजिस्ट आहेत आणि त्यांनी विविध विषयांवर 16 पुस्तकं लिहिली आहेत. तर जितेंद्र गवारे सर हे भारतातील काही मोजक्या लोकांपैकी आहेत ज्यांनी 8,000 मीटरपेक्षा जास्त उंचीच्या शिखरांवर चढाई केली आहे. तसंच एकाच मोहिमेत 3 8,000 मीटरपेक्षा जास्त शिखरांवर चढाई करणारे ते पहिलेच भारतीय आहेत. मी जसं म्हटलं की आपण सोशल मीडियावरती पोस्ट बघतो किंवा हल्ली मोबाईलचा पण फिटनेस या फील्डमध्ये खूप उपयोग व्हायला लागला आहे. तर एक गुगलनी चालू केलेलं नोटिफिकेशन आहे किंवा एक हेल्थ गोल आपण ज्याला म्हणतो नोटिफिकेशनचा, तो आहे 10,000 पायऱ्यांचा. तर 10,000 पायऱ्या मी रोज चाललो तर मी फिट होईन का? अर्थातच. कारण काय आहे, व्यायाम या शब्दाचा अर्थ आपले जे स्नायू आहेत, ते वापरणं. आता हे स्नायू कितीतरी प्रकारे वापरता येतात. एखादा माणूस सायकलिंग करेल, एखादी व्यक्ती पोहेल, एखादी व्यक्ती जे हे करतात तसं आणि काहीतरी अतिशय कॉम्प्लिकेटेड असे व्यायाम करील. सो मुळातच पावलं चालणं किंवा कुठलाही व्यायाम म्हणजे शरीराच्या स्नायूंची हालचाल. त्यामुळे 10,000 पावलं चालणं म्हणजे तुमचं काम झालंय बऱ्यापैकी. मग फिटनेस गोल्स सेट करताना ते काय असावे आणि ते कसे सेट करावे? मग डॉक्टर म्हणले ते अगदी खरं आहे. आपण जर लाईफस्टाईल फिटनेस म्हटलो, आपल्याला जर एखादा स्पेसिफिक स्पोर्ट नाही खेळायचा किंवा कुठला गोल ठेवून नाही करत आहे आपण, तर साधारण स्नायूंचा व्यायाम करणे किंवा सांध्यांमधली लवचिकता, आपल्या ओव्हरऑल फिटनेस पाहता आपल्या 2-3 गोष्टी असतात ज्या खूप महत्त्वाच्या असतात, ज्याच्यामध्ये स्टेबिलिटी, मसल स्ट्रेंथ आणि फ्लेक्झिबिलिटी. ही जर आपण आपल्या दैनंदिन कामापुरती जर मेंटेन करू शकलो तर तो एक प्रकारे फिटनेस होतो. पण त्याला आपण कॅटेगराईज करू शकतो. जर तुम्ही एखादे स्पोर्ट्समन असाल, ॲथलीट असाल, तुमचं स्पोर्ट स्पेसिफिक जर फिटनेस तुम्ही जर पाहत असाल, तर मग त्याचं रूपांतर मग ट्रेनिंगमध्ये होतं आणि ते ट्रेनिंग तुम्ही जर योग्य रीतीने केलं तर तुम्ही त्या स्पोर्ट्ससाठी फिट आहात असा अर्थ होतो त्याचा. म्हणून फिटनेसकडे पाहण्याचा खूप वेगवेगळा दृष्टिकोन असू शकतो आणि
तो विषय पण खूप वेगळा होऊ शकतो, त्याच्यावर एक आपण वेगळं हे करू शकतो. पण तू म्हणतो त्याप्रमाणे आता तू जसं म्हटला की काही आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहेत ज्यांनी काही रेकमेंड केले, काही ॲव्हरेज त्यांनी एक फिटनेस गोल सेट केला आहे, तो एक जनरल फिटनेसपुरता नक्कीच काम करतो. ओके. पण ज्यांना काहीतरी स्पेसिफिक करायचं आहे त्यांना नक्कीच थोडं एक्सपर्टचं ॲडवाईस घेणं किंवा काहीतरी त्याच्यावरती स्वतः अभ्यास करणं गरजेचं आहे असं मला वाटतं. सो मग हेल्दी असणं आणि फिट असणं यामध्ये फरक आहे म्हणजे? नक्कीच फरक आहे. म्हणजे फिटनेस हा शब्द सुद्धा ती नीट समजून घ्यायला होता. आता यांनी म्हटलं की स्पोर्ट्स मधला फिटनेस, तर स्पोर्ट्समध्ये प्रत्येक प्रकारच्या स्पोर्ट्सला वेगळ्या प्रकारचे व्यायामचा सेट असतो. त्याचं कारण त्या स्पोर्ट्समध्ये ज्या इंजुरीज असतात किंवा त्यांना होणारे त्रास असतो शरीराचे, एखादा स्नायू टेअर होणं किंवा एखादा गुडघा बिडघ्याला काही त्रास होणं किंवा प्रत्यक्ष इंजुरी, याच्यापासून त्यांना दूर राहायचं असतं. कारण त्यांना प्रत्येक गेम, प्रत्येक त्यांची होणारी मॅच ही कुठेतरी त्यांच्या फिटनेसचीच टेस्ट असते. प्रत्येक वेळा तेवढाच फिटनेस लागतो. त्यामुळे हा एक भाग झाला. माझ्या दृष्टीनं विचाराल तर माझ्या दृष्टीनं काही आजारपणांमध्ये व्यायाम, नियमित व्यायाम याचं खूप महत्व असतं. त्यातलं सगळ्यात पहिला डायबिटीस, दुसरा आहे ब्लड प्रेशर, तिसरा आहे हार्टचा फिटनेस. त्यामुळे 3 गोष्टींसाठी आमच्याकडे एक वेगळा व्यायाम सेट असतो. त्याच्यात सगळ्यात सोपा, बिना खर्चाचा व्यायाम म्हणजे चालणं. ते असलं पाहिजे. फक्त इथे मी एकच गोष्ट सांगेन, ज्यांना पायाला जखम झाली आहे त्या मंडळींनी मात्र चालू नये, हे मुद्दाम आवर्जून सांगायला होतं. कारण साधी जखम झाली आहे, लोक दुर्लक्ष करतात, त्याच्यावर चालत राहतात, मग ते खूप पुढे वाढत जातं. तेव्हा हा एक मुद्दा लक्षात, त्यांना पायाला जखम आहे मधुमेहामध्ये, त्यांनी मात्र चालू नये. एवढं सोडलं तर त्याचे फायदे खूप आहेत. असलेली रक्तातली शुगर वापरली जाते आणि कमी औषधं घ्यावी लागतात. कोणालाही कमी औषधं आनंदाचा भाग असतो. करेक्ट. आता काही लोकांच्या आयुष्यात म्हणजे शाळेत पीटीच्या तासापलीकडे व्यायाम आलेलाच नसतो. तर या लोकांना कोणत्या व्याधी किंवा कोणते आजार संभवतात? आता खूप म्हणजे निदान आमचं डायबिटीसचं विश्व खूप एकदमच हे झालेलं आहे, खूप कॉम्प्लिकेटेड झालेलं आहे. कारण दुर्दैवानं भारतामध्ये अत्यंत कमी वयात मधुमेह होतोय. माझ्याच आत्ता जसं मी ऑडिट घेतलं म्हणजे प्रॅक्टिसचं साधारण 2022 मध्ये, ते 2022 मध्ये माझ्या एकूण पेशंटपैकी 19% पेशंट हे 35च्या आतले होते. म्हणजे 5तला 1 हे प्रमाण कमी नाही आहे. भारताची लोकसंख्या, करेक्ट, भारतीय लोकसंख्या बघितली तर ही संख्या फारच मोठी आहे. हा एक भाग. दुसरा, आता आपण सगळेजण टीव्हीवर बघतोय ना, कमी वयामध्ये व्यायाम करता करता अचानक कोसळून जीव जाण्याचे पण प्रकार आपण बघतोय. म्हणजे अर्थातच याचा अर्थ आहे की त्याची जी सुरुवात आहे, कारण डायबिटीस प्रत्यक्ष रक्तातली साखर वाढून येईल तोपर्यंत त्याच्या अगोदर 10 ते 12 वर्ष अगोदर शरीरात बदल झालेले असतात. त्यामुळे एवढा वेळ आपल्याकडे वेळ आहे की यामध्ये आपण सुधारू शकतो. काही असो, जे आहे ते आहे. तरुण वयामध्ये मुलांची फिटनेस कमी झालेला आहे. त्याला अनेक कारणं आहेत. आपण त्या कारणांची चर्चा करण्याच्या आधी पहिल्यांदा लक्षात घेऊया की खरंच शाळेची मैदानं कमी झालेली आहेत आणि मुळातच आई वडील सुद्धा तो पडेल, त्याला लागेल, त्याला याच्याबद्दल खूप जास्ती अतिरेकी कॉन्शियस हे हे खूप महत्त्वाचं आहे मला वाटतं. ॲज अ स्पोर्ट्समन मला ते खरं वाटतं. हो, मी अगदी सहमत आहे या गोष्टीशी. म्हणजे ओव्हर प्रोटेक्टिव्ह राहणं पॅरेंट्सचं आणि खेळाची मैदानं कमी होणं, मग ह्या सगळ्या गोष्टीमुळं तो जो काय सर्वांगीण विकास आपण ज्याला म्हणतो लहानपणामध्ये व्हायला पाहिजे तोच होत नाही. आणि मग उमंग, तू ज्या जनरेशनचा आहेस, तर मला असं वाटतं की तो सुरुवातीचा पिरियड होता जिथं मैदानं कमी झाली, पॅरेंट्स जास्त प्रोटेक्टिव्ह झाले, अर्बन आपलं डेव्हलपमेंट जास्त झालं आणि ह्या सगळ्या गोष्टी आपल्या लाईफस्टाईलमध्ये आल्या. तर हे 100% खरं आहे सर, मी खूप सहमत आहे. अगदी बरोबर. आणि यातला आणखी एक महत्त्वाचा मुद्दा लक्षात घेतला म्हणजे हल्ली ना पालक खूप अशी, ज्याला म्हणतात ना, एखाद्याने कुठेतरी हात लागला, त्याला किटाणू लागते, किटाणू म्हणून ते ओरडतात टीव्हीवर वगैरे. पण प्रत्यक्ष असं आहे की फिनलंड नावाच्या देशामध्ये हे सिद्ध झालेलं आहे
की ज्या मंडळींचा अशा प्रकारे अतिरेकी हायजीन ज्याला म्हणतो ते असेल तर त्यांना टाईप 1 डायबिटीस होतो. हा महत्वाचा विषय आहे. आणि आपल्याकडे आता किती म्हणजे टीव्हीवर तर असं दाखवतात की ते खाली जमिनीला हात लागला म्हणजे आकाश कोसळलं मुलाचं. तसं नाहीये. बॅक्टेरियाशी एक्सपोजर झालंच नाही पाहिजे ही संकल्पना चुकीची आहे. चुकीची आहे. आणि त्यात बॅक्टेरियामध्ये ऑल्टरेशन होतंय. आता ह्या विषय थोडासा नवीन आहे पण थोडा सांगायला हवा. आमच्या भाषेत त्याला म्हणतो गट मायक्रोबायोम. म्हणजे काय, आतड्यामध्ये असलेले बॅक्टेरिया. आपल्याकडे सर्रास अँटीबायोटिक्स हे झाला, वापर झाला. पण ह्यात मोठी चूक जी झालेली आहे ती म्हणजे जे आपल्या पोटामध्ये कायम सगळ्या प्राण्यांच्या त्यांच्या पोटामध्ये विशिष्ट प्रकारचे बॅक्टेरिया, उपयुक्त बॅक्टेरिया असतात. आता ते घेतलेल्या अँटीबायोटिकला कळत नाही शरीरातले निरुपयोगी उपयोगी बॅक्टेरिया आपण मारतो आहोत का आणि काहीतरी करतो आहोत. त्यामुळे या सगळ्याचा एकत्रित परिणाम म्हणून कमी वयामध्ये डायबिटीस होतो. अगदी खरं. आता आपण किती वेळा खातो यावरनं पण म्हणजे डायबिटीस होणं न होण्यावर परिणाम होतो की किती वेळा खाल्लं पाहिजे दिवसातनं. म्हणजे कोणी म्हणतं की 8 तासातनं एकदाच खा, कोणी म्हणतं 16 तास काहीच खाऊ नका, कोणी म्हणतं 2-2 तासांनी खा. तर नक्की खायचं किती? हे सांगणं थोडं अवघड आहे. कारण कसं आहे की प्रत्येक पायरी जी आहे आयुष्यातली यापणे बदलायला हवं. फॉर एक्झाम्पल तसं असेल तर मग आपल्याला लहानपणी आईनं मुलाला इतक्याच वेळा दूध इतकंच पाजायचं असं काहीतरी म्हणता आलं. तसं नाहीये. मेन आपण भूक मारलेली आहे आपली. भूक लागल्यानंतर खाणं हे प्रत्येक प्राण्याचं बेसिक स्ट्रक्चर आहे. कुठलाही वाघ असो, सिंह, कुठलीही शेळी असो, हे सगळे काही घड्याळ लावून सकाळचा ब्रेकफास्ट, दुपारचं लंच आणि रात्रीचं डिनर घेत नाहीत. आणि या सगळ्याचा आपण सुद्धा प्राणी आहोत हा आपला विसर पडल्यामुळं, जगाचे जेते आहोत प्राणी म्हणून, त्याचा आपल्याला विसर पडल्यामुळे पुढचे प्रश्न निर्माण झाले. कारण आपण कधी पण खातो. उदाहरणार्थ आपल्या ज्या दुकानात वगैरे जरा आवरण वरचं चांगलं दिसलं किंवा एका केक वरचं डेकोरेशन चांगलं दिसलं की आपण खातो. त्याचा भुकेशी काही संबंध नाही, त्याचा डोळ्याशी संबंध आहे. अगदी खरं आहे. आणि अगदी तेच होतं. म्हणजे कधी कधी अनावश्यक खाल्लं जातं. चवीसाठी खाणं हे खूप घातक झालेलं आहे. म्हणजे ॲज अ ॲथलीट मला विचारलं तर मी माझ्या इंटेस्टाईनमध्ये जेवढी जागा आहे त्याला मला आवश्यक असणाऱ्या पोषक तत्वांनीच फिल करणार. अदरवाईज मी जे खातो ते मला बाधणार, असं माझं एक मत आहे. तर हे जर प्रत्येकाला कळालं. आता जसं आपण मगाशी गप्पा मारताना मी तुला बोललो की साधारणपणे लोकांना पूर्वी हे सगळं नव्हतं. न्यूट्रिशनिस्ट नव्हते, ते प्रोफेशनल नव्हते. आणि त्यावेळेस लोक स्वाभाविकपणे त्यांना कळायचं आणि ट्रायल एररमधनं कळायचं की हे खाल्लं की मला बाधतं, हे खाल्लं की जळजळ होते, ते आणि त्यांच्या बाय डिफॉल्ट त्यांच्या आहारातनं त्या गोष्टी कमी व्हायच्या. कुठल्या वेळेला खाल्लं तर चांगलं वाटतं, फ्रेश वाटतं, हे त्यांचं ट्रायल एरर असायचं स्वतः. आणि तू जसं म्हटला की आर्टिफिशियल इंटेलिजन्सनी जे काय आता डेव्हलप केलं आहे ॲप वगैरे, हे एक सर्वसाधारण प्रत्येक व्यक्तीशी ते जुळत नाही. त्यामुळं जर तुम्ही स्वतःचा बॉडी कॉल ओळखला, तुमचा बॉडी टाईप ओळखला, तुम्ही स्वतःला ओळखलं आतनं बाहेरनं, तर तुमच्या खाण्यापिण्याच्या वेळा, सवयी, कुठले पदार्थ तुम्हाला सूट करतात, काय कधी आवश्यक आहे, आपल्याला स्वतःलाच कधी कधी जे खावंसं वाटतं ते आपण टाळू नये. पण हे सगळं कधी तुम्ही स्वतःला ज्यावेळेस सुरुवातीपासून क्लीन ठेवता, नंतर काय होतं, डॉक्टर म्हणले त्याप्रमाणे डोळ्याची भूक असते, जिभेची भूक असते, आणि मग ते आपल्याला वाटतं अरे मला केक खाऊशी वाटतो का, तर तो डेकोरेशन केलेला आहे, त्याच्यावर चांगले कलरफुल टॉपिंग्स आहेत म्हणून, ती गोष्ट वेगळी. आपल्याला स्वतःला ओळखता आलं तर आपल्याला, माझ्यासारखा माणूस तो केक खाल्ल्याने उद्या काय त्रास होणार आहे हे माझ्या रोजच्या प्रॅक्टिसमधनं मला कळालं. करेक्ट. मला काय जाणवतं उद्याच्या प्रॅक्टिसमध्ये किंवा ट्रेनिंगमध्ये. तर हे जर प्रत्येकाला कळालं ना, तर जेव्हा हे सगळं नव्हतं तेव्हासुद्धा लोक फिट राहायची आणि त्यांचा स्वतःचा एक तो अभ्यास असायचा स्वतःच्याबद्दलचा, आणि तो आजकाल लुप्त होत चालला. आणि मला वाटतं त्याच्यामध्ये मग खूप सारं आपण स्वतःकडे लक्ष देत नाही, स्वतःशी अंतर्मुख होत नाही, गॅजेटवर डिपेंड राहतो, वॉचवर डिपेंड राहतो, टी व्ही पाहतो, त्याच्यावरती एक्सपर्ट लोकांचं म्हणणं ऐकतो, पण आपण स्वतःशी कधी बोलत नाही. असं एक माझं स्वतःचं
अभ्यास आहे. 200% बरोबर आहे मी सांगितलेलं. याचं कारण काय झालंय आता आता टीव्हीच्या समोर बसतात मुलं एखादी प्लेट घेऊन आणि ज्याला म्हणतात ना माइंडलेस इटिंग असतं. शेवटी अन्न नको असं म्हणणारी यंत्रणा शरीरात कार्यरत आहे. हं? ती यंत्रणा काय सांगते? कितीही चांगलं अन्न असो ते थांबायला तुम्हाला सांगणारच. आता दुर्दैव काय झालंय की ते जे मेंदूला जो सिग्नल आहे तो सिग्नल कुठेतरी अडकतोय. त्याचं कारण टीव्हीवर चाललेल्या गोष्टीमध्ये आपलं मेंदू तिकडे गेलेला आहे. आपण खातो त्याच्याकडे नाहीये. त्यामुळे मुलांना असं टीव्हीच्या समोर बसून खायला देणं हा पण एक प्रश्न उभ्या राहिलेल्या प्रश्नांचा भाग आहे. यांनी काही विषय मांडले त्यातला एक मुद्दा अप्रतिम मांडला. तो म्हणे तुमच्या शरीराशी तुम्ही बोलायला हवं हे या प्रकारे केलेलं आहे. आता कसं आहे मगाशी आपण चर्चा झाली 10,000 पावलं चालायचं. पण यांच्या इतका फिट स्नायूंनी भरलेला माणूस असेल तर त्याच्यावर होणारा असर निराळा आहे. फक्त 10,000 पावलं नाही. आणि जो खूप ओबीज आहे त्याची 10,000 पावलं याच्यात फरक आहे. अशा अनेक गोष्टी एकात एक गुंतलेल्या आहेत आणि त्यातून हे निघतं. आणि डॉक्टर आपल्या ह्याच्यामध्येच परंपरेमध्येच किंवा पारंपरिक ह्याच्यामध्येच किती एका वाक्यात सांगितले व्यक्ती तितक्या प्रकृती. आता तुम्ही म्हणताय ओबीजने 10,000 पावलं चालणं आणि एखाद्या ॲथलीटने 10,000 पावलं चालून एखाद्या सुपर ॲथलीटचा आम्ही ज्याला रिकव्हरी वर्कआउट म्हणतो तो सुद्धा होत नाही. म्हणजे 10 किलोमीटर काही ॲथलीट पळतात तेव्हा त्यांचा रिकव्हरी होतो. आणि जो प्रायमरी वर्कआउट नसतो जो तेही नंतर मी सांगेन फिटनेसचा प्रश्न येईल तेव्हा. पण अगदी बरोबर आहे तुमचं की प्रत्येकाचा फिटनेस गोल प्रत्येकाची रिक्वायरमेंट वेगळी आहे. त्यामुळं ते नाहीच आपण एका ह्याच्यामध्ये बांधू शकत. सुदैवानं काय माहिती की जे भारतीय अन्न आहे भारतीय गोष्टी आहेत त्याला तर जगात खूप किंमत द्यायला लागलेली आहे. त्याचं कारण असं आहे की आपल्या इव्हन जे काही आपण म्हणतो सण बिण असतात ते निसर्गाशी जोडलेले असतात. ऋतुचक्राशी. म्हणजे तुम्ही तिळाचे लाडू खाता किंवा थोडस त्याला चकली बिकली खाता त्यावेळेला थंडी असते. बरोबर. पण डॉक्टर अजून एक माझ्या आता मी रोज एक्सपोजर देतो वेदरला आउटडोअरमध्ये वर्कआउट करतो. मला एक जाणवतं हे जे ग्लोबल वॉर्मिंग आणि त्याच्यामुळे जे काय वातावरणातला बदल झाला आहे त्याचा पण असर त्याच्यावर होतो. म्हणजे आता आपल्याला इतकं शार्प राहावं लागतं की खरंच थंडी केव्हा पडते. म्हणजे पूर्वी आपण निसर्गाला डिस्टर्ब करत नव्हतो त्यावेळेस तेही स्मूथली चालायचं आणि आपणही परंपरेनुसार ज्या गोष्टी आल्या त्याला फॉलो करायचो. आता त्याच्यावरही आपण लक्ष ठेवलं पाहिजे की थंडी लांबली आहे आणि उन्हाळा लवकर सुरू होतो पावसाळा होत हां. तर ह्या गोष्टी आहेत म्हणजे त्याच्या. आणि तुम्ही ते मेंदूच्या सिग्नलचं बोलले ना. आता मला एक तुम्ही प्रयोगशाळा समजा हे सगळे मी प्रयोग केलेले आहेत. तर डॉक्टर म्हणतात तसंच आपण दोन गोष्टी होतात. एक तर आपण डिस्ट्रॅक्ट असतो आपल्या प्लेटशी आपल्या अन्नाशी ती एक गोष्ट झाली. आणि दुसरी गोष्ट आपली इटिंग हॅबिट. जर आपण चावून व्यवस्थित त्याच्यामध्ये लाळेचं मिश्रण होऊन व्यवस्थित पचनाची प्रक्रिया तोंडापासून सुरू जर नाही केली ना तर आपलं ओव्हर इटिंग होतं. आजी सांगते 32 वेळा चावून खायचं. हां म्हणजे 32 ते म्हणण्यापुरतं झालं. तुम्ही काउंट नाही घेत ते 100 पण वेळा चावलं तरी ओके. हां आपण घास किती घेतो मग त्याला किती. जर आपण 2 मटरच्या दाण्या एवढा जर घास घेतला तर नक्की 32 वेळा चावून तो होईल. पण आपण एक चतकोर चपातीचा जर एक पूर्ण बाईट घेतला तर त्याला 200 वेळा चावलं तरी तो मेल्ट नाही होणार आहे आपल्याला. यांनी जे म्हटलं ना त्याच्या मागे सायन्स आहे. 32 वेळाचं कुठलाही घास घ्या किती मोठा घास घ्या 32 वेळा जाईपर्यंत त्याचा द्रव झालेला असतो. त्याच्यात पुरेशी लाळ मिसळलेली असते. ते तुम्ही 100 पर्यंत नेऊच शकत नाही. ते लिक्विड होणार आणि लिक्विड ते गिळलं जाणार. त्यामुळे 32 वेळाला ह्याच्या मागे पण सायन्स आहे. आपण नुसतं त्याला असंच हे करूया नको. महत्वाची गोष्ट. पण मग आता 32 वेळा चावून नाही खाल्लं तर काय होतं? म्हणजे जर ते लिक्विड फॉर्ममध्ये नाही झालं तर डायजेशनमध्ये प्रॉब्लेम्स होऊ शकतात. डायजेशनमध्ये प्रॉब्लेम पहिली गोष्ट आहे की लाळ मिळालीच पाहिजे. ओके. हा जितका महत्वाचा भाग आहे तितकंच त्याच्यामध्ये आणखी काही गोष्टी आहेत.
पोटातून मेंदूला, आता तुम्ही अनेक वेळा पाहिलं असेल, एखादी व्यक्ती आहे त्याला 50 ग्लुकोजच्या बाटल्या लावल्या तरी तो पुरे म्हणणार नाही, पण तुम्हाला अगदी उत्तमात उत्तम उत्तम खाणं देऊ दे, काय वेळा तुम्ही काय म्हणणार, बस आता आणि हे खाल्लं तर मला वांती होईल. हा दोघांमधला फरक लक्षात घेतला तर आपल्या आतड्यातून कुठला तरी सिग्नल मेंदूला जातोय. दुर्दैव फास्ट फूडचं असं आहे की या दोघांमध्ये जो वेळ द्यायला पाहिजे तो वेळ देत नाही, म्हणून तर आपले प्रश्न आले. इट इज बिकम फास्ट फूड. तेवढ्या पिरियडमध्ये जे समजा आपण चांगलं चावून खायला आपल्याला अर्धा तास लागतो आणि आपण ते फास्ट खाल्लं तर 15 मिनिटात संपवतो. पण पुढचे 10-15 मिनिटं जे असतात ज्याच्यामध्ये मेंदूला सिग्नल जातो, माझा एक्सपिरियन्स बेस्ट आहे डॉक्टर, हे काय मी रिसर्च No problem. हा अनुभव, त्याच्यामध्ये ओव्हर इटिंग होतं आपलं. आणि मग अजून एक गोष्ट की ज्यावेळेस आपण त्याला व्यवस्थित चावत नाही त्यावेळेस एक हिंदीमध्ये म्हण आहे, दातो का काम आतो से नहीं लेना चाहिए. तर ते काय ब्रेक करायला आपल्याला इंटेस्टाईनला कष्ट पडतात किंवा मग ते थोडंसं ओबडधोबड स्वरूपामध्ये ते पुढे ढकललं जात असेल असं बऱ्याचदा अग्निमंद असणे असं ज्याला म्हणतात आयुर्वेदामध्ये, तसं आपलं जर ॲसिड त्याच्यामुळं डिस्टर्ब होत असेल ते आपण खूप फटाफट टाकलं पोटामध्ये तर ते डायजेस्ट व्हायला पण थोडासा वेळ घेणार किंवा त्या स्वरूपात नाही होणार जितकं लाळेचं मिश्रण झालं. आणि आपोआपच तुम्हाला ते डायजेस्ट करायला पण खूप जास्ती कॅलरीज बर्न करावे लागतात आणि त्यातनं रिकवर होणाऱ्या गोष्टी पण त्याचं न्यूट्रिशन प्रॉपर ॲब्झॉर्ब होतं की नाही असा एक तो कन्सर्न आहे. पण मी जेव्हा जेव्हा ह्या गोष्टी फोकस ठेवून फॉलो करतो त्यावेळेस माझा परफॉर्मन्स वाढतो. आणि म्हणून मला असं वाटतं की तुम्ही जितकं चावून खाल, शांतपणे खाल, तुमचं इटिंग पण कंट्रोलमध्ये राहतं आणि तुमचा परफॉर्मन्स पण वाढत जातो. त्यामुळे माझा एक आत्तापर्यंतचा अनुभव असा आहे की ज्यावेळेस तुम्ही फोकस ठेवून शांतचित्ताने खाता त्यावेळेस आवश्यक असणाऱ्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित खाल्ल्या जातात आणि योग्य प्रमाणात खाल्ल्या जातात आणि त्याच्यामुळे तुमचं पुढच्या दिवसाची एनर्जी आणि ट्रेनिंगचा परफॉर्मन्स चांगला होतो. हा झाला ॲथलीटचा भाग. पण त्यांनी आपलं सिक्रेट लोकांना सांगून टाकलं. खूप चांगला आहे, महत्वाचा विषय, म्हणूनच म्हटलं. हे सर्वात सांगितलं जायचं त्यावेळेस दुर्लक्ष व्हायचं आणि आता एक्सपर्टकडे जावं लागतं आणि पैसे देऊन. करेक्ट. आपण खाण्याबद्दल बोलतोय, आपण फास्ट फूडबद्दल बोलतोय, डायबिटीजबद्दल बोलतोय. तर हा माझा आणि माझ्या आजूबाजूच्या माझ्या वयाच्या मंडळींचा प्रश्न आहे की मी रोज ऑनलाईन ऑर्डर करून खातो तर दिवसातनं 2 वेळा किंवा एकदा तर किमान नक्कीच, तर मला डायबिटीस होईल का? मुळात एक गोष्ट अशी आहे की आपण जगाचा हे बघूया. जग आता आपल्यासारखं एक प्लेट सिस्टीम, राईस प्लेट सिस्टीम आहे, ती जग तिथे जायचा प्रयत्न करतोय, आपण जगाला फॉलो करतोय. ओके, आपल्याला नेहमीच म्हटलं जातं की डाळ भात भाजी पोळी, तुम्ही जे काय थोडस सॅलड, हे सगळं आपलं व्यवस्थित होतं. त्यात योग्य वेळेला योग्य गोड पदार्थही असायचे. त्यात तिसरी गोष्ट अशी झाली की आपण पाश्चात्य संस्कृती थोडीशी घेतली आणि त्यामध्ये मग ऑलरेडी आपल्याकडे दर 15-20 दिवसांनी सण असायचे, ते योग्य प्रकारे चालायचं. त्याच्यामध्ये आपण बर्थडे, ह्याचं प्रमोशन, हे सगळं ऍड केलं आणि त्यावेळेला दिसणारं जे खाद्य आहे ते अत्यंत चुकीचं असतं. आता राहिला प्रश्न, सोपं आयुष्य, फोन केला, ऑर्डर केली, आणि हे ऑर्डर जे केली जाते त्याच्यामध्ये जास्ती फास्ट फूडच असतात. आपण लहान असताना पिझ्झा नव्हता, आपण लहान असताना मॅकबर्गर नव्हता, त्याने काही बिघडलं नव्हतं. हा नाही, तुमची गोष्ट निराळी आहे, तुमचं वय एकदमच खूप कमी आहे. आम्ही असताना तर आमच्यात नव्हताच हा शब्द बरोबर आहे. आता मी डायबिटॉलॉजिस्ट म्हणून अगदी मजबूतीने सांगू शकतो, आमच्याकडे छोटी धान्य आहेत ना, म्हणजे मिलेट्स हा शब्द त्याला वापरला जातो. राजगिरा हा फार सुंदर आहे. नाचणी, बाजरी, ज्वारी, जेवढं तुम्ही छोटं धान्य घ्याल ते उत्तम आहे. आता जग आमच्याकडून मागवतोय आणि आम्ही अजूनही त्याच्यातच जुन्या गोष्टी. तेव्हा जगाचं आदान प्रदान करताना चांगलं घेतलं पाहिजे आणि जे आपल्या प्रकृतीला कशालाही चांगलं नाही ते बाजूला ठेवलं पाहिजे. तर याच्यामध्ये सांगण्यासारखी गोष्ट, आपण परत एकदा तोच शब्द वापरणार आहे, आपण आपल्याला जगातल्या इतर प्राण्यांपेक्षा सुपिरियर समजलो. माणूस सोडला
तर जगातला एक तरी माणसाने पाळलेले सोडून एक तरी प्राणी दाखवायचा की जो अन्न शिजवून खातो आणि त्याच्याबरोबर त्याच्यामध्ये तेल, मसाले, मीठ आणि साखर टाकतो. तेवढं अवॉइड केलं की झालं. बाकी काय, फिटनेस म्हणजे दुसरं हेच नाही. आपण कुठेतरी आपल्या प्राण्यांच्या ह्याला जायला हवं. आपल्याकडे फ्रीज आला, आपल्याकडे वाणी आला, त्यामुळे एफर्टलेसली अन्न मिळायला लागलं. पैसे दिले की काम होत आहे. पण इतर प्राण्यांना प्रत्येक वेळेला त्यांना खूप कष्ट करावे लागतात तेव्हा खायला मिळतंय. त्यामुळे व्यायाम संपला आपल्याकडे, मग पोटं सुटायला लागली, सगळे प्रश्न व्हायला लागले. तर मुळात तसं आहे की आपल्या निसर्गाच्या जवळ जाणं हे खूप महत्वाचं आहे. आणि सुदैवानं कित्येक शतकं भारतीय संस्कृती निसर्गाच्या जवळ होती. आता आपण एवढं बोललो फिजिकल फिटनेसच्या बऱ्याच गोष्टी बोललो, तर फिजिकल फिटनेसची नेमकी व्याख्या काय करता येईल आणि फिजिकल फिटनेसची मानकं काय दोन्ही भागांमध्ये, म्हणजे एका ॲथलीटसाठी ती वेगळी असू शकतात आणि एखाद्या सामान्य नोकरदार माणसासाठी ती वेगळी असू शकतात. मला विचारलं स्पेसिफिक तर फिटनेसची व्याख्या एक सोप्या पद्धतीने करायची झाली तर तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणे तुमचं जे काय दैनंदिन जीवन आहे त्याच्यामध्ये तुम्हाला ज्या गोष्टी कराव्या लागतात त्या एफर्टलेस करता यायला पाहिजेत. मग काही लोकांचं अवजड काम असेल, काही लोकांचं मशीनवरचं काम असेल, काही लोकांचं बसून काम असेल. फक्त त्यातले जर धोके किंवा त्यातनं उद्भवणारे त्रास जर आपण शोधू शकलो आणि त्याच्यावर काय काम करता येईल. जसं आता तू म्हटलास की तुझ्या जनरेशनमध्ये किंवा आत्ता जे काय वर्क कल्चर झाले, डेस्कवरती बसून AC केबिनमध्ये बसून कामं असतात आणि मग जो काय बॉडी पॉश्चर विषयी प्रॉब्लेम होतो, लोअर बॅकचा प्रॉब्लेम होतो किंवा मसल्सची स्ट्रेंथ कमी होते आपोआपच. तर ह्या सगळ्याचं उत्तर आहे ना आता सरांनी खूप थोडक्यात दिलं की आपण नेचरपासनं डिस्कनेक्ट होत चाललो. आपलं सगळंच लाईटपासनं तर आपण जो श्वास घेतो ते सगळंच आता आर्टिफिशियल गोष्टी त्याला सपोर्ट करतात. म्हणजे नॅचरल लाईटमध्ये जात नाही. लोक अशा लाईट्समध्ये LED लाईट्समध्ये सर्वाईव्ह करतात ज्यांनी डोळ्याला खूप त्रास होतो. त्याच्यामध्ये ते फ्लिकरी असतात लाईट तरीसुद्धा. पण जी सनलाईट आहे मग तिथं गॉगल घालतात आणि मग त्यांना असं वाटतं अरे हे ऊन सहन होत नाही. ठीक आहे, काही प्रमाणात खूप ऊन असलं तर प्रोटेक्शन असलंच पाहिजे, पण अजिबातच तुम्ही एक्सपोजर देत नाही. तुम्ही मातीमध्ये जात नाही आहे, तुम्ही झाडांच्या जवळ जात नाही आहे, तुम्ही डोंगरदऱ्यांमध्ये जात नाही आहे. आता मी त्याच्यामध्ये जातो म्हणून मला त्याचे काय फायदे जाणवतात ते मी थोडंसं सांगेल. ॲक्च्युली प्रश्न तुझा थोडासा भरकटलो मी त्याच्यापासून, पण हे संपवतो. कारण सरांनी आता सांगितलं की आपण निसर्गापासून कसं डिस्कनेक्ट होतो आणि अर्बन लाईफस्टाईलशी कसं जवळ जातो आणि तुझी जनरेशन कशी हे करते त्याच्यामध्ये. तर आपोआपच आपला फिटनेस कमी होत गेला की आपल्या हालचालींना रिस्ट्रिक्शन येतं. आपण हालचाली आपल्या चांगल्या ठेवल्या तर आपण डिफॉर्म होत नाही. आपलं बॉडी पॉश्चर चांगलं राहतं, आपल्या हालचाली, आपली लवचिकता चांगली राहते आणि एक बेसिक फिटनेस राहतो. म्हणजे सुद्धा फिट राहणं आहे. दुसरी गोष्ट मेडिकली फिट राहणं. हे फिजिकल आणि मेडिकल हे दोघं सख्खे भाऊ आहेत. ते दोन्ही बरोबरच चालतात. तर एकाला त्रास झाला की दुसऱ्यावर त्याचा 100% परिणाम होतो. तुम्ही मेडिकली अनफिट असाल त्याची अनेक कारणं, जसं सरांनी मागाशी आपल्या गप्पा चालल्या त्या न्यूरोलॉजिकल काही इश्यू असू शकतात किंवा मग जे थोडेसे कॉन्शियस राहून पण आपल्या कंट्रोलमध्ये नसतात आणि काही गोष्टी असतात की आपण जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतो किंवा आपल्या सवयींमधनं ते येतात. आपल्या हालचाली कमी झाल्या, वजन वाढलं की अजून आपण हालचाली कमी करतो. तर तुम्ही फक्त एवढं जरी करू शकला की तुमचं डेस्कवर बसणं तुम्ही डिटॉक्स करू शकला रोजच्या जीवनामध्ये, थोडा व्यायाम करू शकला, तो पण फिटनेस आहे. तुमचा इनर हेल्थ, मेडिकल फिटनेस ज्याला म्हणतो, तो मेंटेन करण्यासाठी डॉक्टरांशी तुम्ही कन्सल्ट करत राहिला आणि काय कमी जास्ती होते थोडंसं एक्सपर्ट आता झालंच आहे असं म्हणजे अनफॉर्च्युनेटली म्हणा किंवा काही म्हणा, पण तो कंट्रोल नाही. जसं स्वतःला ओळखणं माणसाने जेव्हापासून सोडलंय मग आउटर सपोर्ट सिस्टमचा सपोर्ट घ्यावाच लागतो. मग इथं डॉक्टर आहेत जे तुम्हाला सांगू शकतात. पण तुम्ही दैनंदिन नॉर्मल फिटनेससाठी तुमच्या दैनंदिन कामामध्ये जेवढं आवश्यक आहे तेवढं तुम्ही सहजतेने करू शकता, म्हणजे फिटनेस आहे. दुसरी गोष्ट
एक चांगला फिटनेस हम्म, जो तुम्हाला लाईफस्पॅन वाढवेल आणि कार्यक्षम ठेवेल हम्म, तो असला पाहिजे. एक त्याला आपण जनरल फिटनेस म्हटलं पाहिजे. हम्म, पण आता आपण एकदम त्याच्याही बिलो बेसिक बोललो आपण आता, हम्म. की तेवढा तर कमीत कमी पाहिजे. करेक्ट. की डॉक्टरांशी कन्सल्ट करत राहणे दर 6 महिन्याला वर्षाला, हालचाली स्वाभाविक ठेवणे आणि चांगलं राहणे. फिट आहात तुम्ही आजच्या अर्बन ह्याच्याप्रमाणे. आणि खरं तर तुम्ही 80-90 वर्षापर्यंत चांगल्या हालचाली करून तुम्हाला चांगलं जगायचं असेल तर तुम्ही नियमित 45 मिनटं रोज व्यायाम केला पाहिजे. नियमित हम्म, खाण्यापिण्याच्या आणि झोपण्याच्या उठण्याच्या वेळा पाळल्या पाहिजेत. हा सगळ्यात बेसिक. म्हणजे एका सुपर ॲथलीटपासनं तर एकदम ज्याला 80 वर्षापर्यंत जगायचं आणि चांगलं जगायचं विदाऊट काठी घेता किंवा support External life हा, support. न घेता ज्याला जगायचं त्यांनी हे कमीत कमी हे केलं पाहिजे. आहार विहार आणि त्याच्या विचारांवर त्याचं नियंत्रण असलं की आपोआपच तो फिट राहतो. 45 मिनटं कमीत कमी रोज त्यांनी व्यायाम केला पाहिजे आणि त्या व्यायामामध्ये व्हेरिएशन असलं पाहिजे. जर तुम्ही एकच स्वरूपाचा व्यायाम रोज केला तर 3 महिन्यानंतर तो व्यायाम तुम्हाला काहीच कामी येत नाही. काहीच म्हणण्यापेक्षा तुमचं शरीर त्याला यूज टू होतं आणि त्याच्यापासून मिळणारे ॲक्च्युअल फायदे त्याच्यापासून तुम्ही हळूहळू दूर जाता. सो माझ्या पुढच्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही अर्ध दिलत. आता मी तो पूर्ण प्रश्न विचारतो की फिट मध्ये मग फ्रिक्वेन्सी, इंटेन्सिटी, टायमिंग आणि टाईप हा त्याचा फुल फॉर्म आपल्याला करता येऊ शकतो. तर जसं तुम्ही सांगितलं की 45 मिनिट्स 45 मिनटं अटलिस्ट आपण एक्सरसाइज केला पाहिजे आणि त्याची फ्रिक्वेन्सी जी आहे ती डेली असली पाहिजे डेली असते. आणि त्याची इंटेन्सिटी बदलत राहिली पाहिजे. हो, इंटेन्सिटी आणि टाईप. टाईप पण बरोबर. मी जे बोलले ते फॅन्टॅस्टिक आहे. याच्यावरच जरा माझ्या 1-2-4 गोष्टी सांगतो. पहिली गोष्ट म्हणजे यांना काय म्हणायचं आहे, रोज तुम्ही वेगवेगळे व्यायाम केले पाहिजेत. शरीरात जेवढे स्नायू आहेत ते सगळे ग्रुप वापरले केले पाहिजेत असं त्यांचं साधं सोपं म्हणणं आहे. फक्त माझं व्यायाम किंवा हे याच्या पलीकडे आणि काही फिटनेस आहे. जेवढे माणसाचं आयुष्यमान वाढत चाललंय त्यामुळे इतर काही फिटनेस बद्दल पण लक्षात ठेवलं पाहिजे. कारण आपण म्हणजे तुम्ही म्हणताय की धावताना किंवा फिजिकल फिटनेस करताना बाकी मसल्स वापरले जातात आणि लक्ष असतं ते फक्त कार्डियाक फिटनेसकडे. त्यामुळे कार्डियक फिटनेस महत्वाचाच. त्याच्यानंतर मी पुढच्या वेळेला म्हणजे तुम्ही विचारलात किंवा मी स्वतः सांगणार आहे. मग फिटनेससाठी व्यायाम करणारी मुलं अचानक का पडतात व आपण आता नंतर घेऊया. अचानक का कोसळतात, अचानक त्यांना. त्याच्या आधी यांनी जो विचार मांडला अतिशय व्यवस्थित मांडला त्या विचाराकडे आपण परत एकदा जाऊ. त्यांनी काय म्हटलंय की 45 मिनिटं रोज व्यायाम केला पाहिजे. तो झाला बेसिक फिटनेस. पण त्याच्या पलीकडे मेंदू जो एकदम छान असला पाहिजे तर तुम्हाला त्या जगण्याचा आनंदही घेता येईल. म्हणून आम्ही म्हणतो त्याला न्यूरो सायकोलॉजिकल फिटनेस. एखाद्या व्यक्तीला अल्झायमर झाला, त्याला जगात काहीच कळत नाहीये तर इट कॅनॉट बी कॉल्ड फिटनेस. ओके. कारण आपण फिटनेस याची आरोग्याचीच व्याख्या अशी केलेली आहे की मानसिक, शारीरिक, आत्मिक सगळं आरोग्य असलं पाहिजे. हा न्यूरोसायकॅट्रीचा प्रश्न आला. एखाद्या माणसाला डिप्रेशन मध्ये वय जसं वाढतं तसं खूप लोक डिप्रेशन मध्ये जातात. ते जायला नाही पाहिजे. नाही तर मग त्या आयुष्याचा आनंद घेता येणार. तो पण एक फिटनेसचा पाडा. त्यामुळे न्यूरोसायकॅट्री झालं. कॅन्सरचा फिटनेस अर्थात खूप कठीण गोष्ट आहे पण ती आहे. आणि सगळ्यात शेवटचा आहे तो आहे हाडांचा फिटनेस, स्नायू आणि हाडांचा फिटनेस. आता यांनी आत्ताच सांगितलं तेच मी फक्त सांगतोय, फक्त वेगळ्या शब्दात. यांनी आता सांगितलं की आपलं वजन वाढतं मग आणि फिटनेस कमी होतो. आता बघा ना किती लोकांना आता गुडघ्याचे दुखणं असतं. त्याचं मूळ कारण काय? गुडघे वापरलेले नसतात. शरीराचा नियम असा आहे जेवढं तुम्ही वापरणार ते जास्ती चांगलं होत जातं. हा शरीराचा नियम आहे. आता हे जे फिटनेस करतात, व्यायाम वगैरे करतात ते खरं तर स्नायू वापरतात, ते खराब होत नाही. पण तसंच पायाचा गुडघ्याचा फिटनेस त्याची सुरुवात 25व्या वर्षी केली पाहिजे तर ते 80 वर्षापर्यंत टकाटक राहतील.
हा अत्यंतच तुम्ही हे केलं पाहिजे, तर त्याचा फायदा होईल. म्हणजे ह्यांनीच दिलेला प्रश्न जरा मी थोडं एलिबोरेट करून सांगितलं, पण ह्या लोकांच्या डोक्यात गोष्टी आल्या पाहिजे. फिजिकल फिटनेस, इंटेलेक्च्युअल फिटनेस, इमोशनल फिटनेस, स्पिरिच्युअल फिटनेस या सगळ्यांना एकत्र आणून आपण वेलनेसच्या कॉन्सेप्टकडे मग जातो. त्याला होलिस्टिक फिटनेस हा शब्द आहे. पण डॉक्टर मला एक म्हणायचं हां. आहे, जसं मी एक सिक्रेट सांगितलं, तर आपण नेहमी डॉक्टरांच्या मुलाखती पाहतो, तुम्ही बरोबर एका गोष्टीची चं महत्त्व सांगता लोकांना, पण तुम्ही लोकांना तुमच्यापर्यंत येण्याचा मार्ग करून देता. आता तुम्ही पण एक सिक्रेट सांगितलं पाहिजे असं एक माझं मत आहे. तुम्ही आता जसं म्हणले की मेंटल फिटनेस किंवा न्यूरो तुम्ही जो शब्द जी टर्म वापरली तुमची मेडिकल, त्याचा एक बेसिक तुम्ही आम्हाला फंडा सांगा की तो कसा मेंटेन ठेवला पाहिजे. ऑलरेडी मी सांगितलंय. मी काय सांगितलंय की जी गोष्ट शरीराची तुम्ही वापराल ती मजबूत होईल. म्हणजे ब्रेन एक्सरसाइज सगळं म्हणजे मेंदूच्या ह्याच्यात मी साधं सुडोकू सोडवलं, कोडी सोडवली, सगळं सांगतो. गाण्यांमध्ये गेलात, गाणी एकमेकांना ऐकवलीत किंवा स्वतः गायलात किंवा नुसती ऐकलीत, पुस्तकं वाचलीत, हा सगळा झाला मेंटल अजून एक फिटनेस. add करतो. आपल्याला जे वाटतं ते केलं पाहिजे. ते अर्थात तो तुमचा करिअर आणि इतर गोष्टींचा प्रश्न आला, पण फिटनेसच्या बाबतीत आपण बोलताना जे काही मेंदूला व्यायाम देणाऱ्या गोष्टी आहेत, आता वाचन कमी झालंय, टीव्हीवरच्या काहीतरी गोष्टी आपण बघतो त्या काहीतरी म्हणण्याच्याच लायकीच्या असतात. ओके, हा, तर त्याच्यानंतर संगीत सुद्धा पूर्वी आपल्याला खरंच आनंद देणारं संगीत होतं, आता फक्त माझी झोप उडवणारं संगीत आहे. असेल ना, पण त्याबरोबर काय माहितीये का, त्यांना जो मी थोडासा स्पष्टपणे बोलतो, भारतीय संगीत जगाला आनंद देत आहे आज, आणि आपण त्यांचे फक्त रिदम हे वाचतो. ओके, याच्यामध्ये एक महत्वाची गोष्ट होते, तुम्हाला जर फरक कळायचा असेल तर एखादा राग आसावरी लावलेलं गाणं तुम्ही ऐकलं, तुम्हाला शांत झोप लागते. पण रस्त्यावर जर डीजे चालू असेल तर एक्झॅक्टली, मला म्हणायचं आहे की जे शेवटी तुमच्या शरीराला एक कुठला तरी विशिष्ट हे देतं ते आपण करतो. एक झाला हा एक फंडा मेंदूच्या गोष्टीचा. दुसरा, व्यायाम यांच्यासारखे व्यायाम केले तर गुडघे कधीच खराब होणार नाहीत, असा व्यायाम पाहिजे की सर्वांगीण आहे, त्याने फायदा होईल. चालणं हा तितकाच उत्तम व्यायाम आहे. त्यानंतर शेवटचं झालं ते याचं आपण म्हणतो सायकोलॉजिकल फिटनेस. सायकोलॉजिकल फिटनेस वय वाढली आहेत तितकंच एकटेपणा वाढलाय. करेक्ट, एकटेपणा वाढलाय. आता अनेक ठिकाणी अशी लोक आहेत की ज्यांची मुलं परदेशात असतात. मी स्वतः अनुभव म्हणून सांगतो, आम्ही पार्ल्यामध्ये एक प्रयत्न केला होता. ज्यांची मुलं तिकडे आहेत, 2 मुलं असून सुद्धा दोन्ही मुलं परदेशात, त्यांना नुसतं आम्ही त्यांच्याकडे जाऊन गप्पा मारायच्या. त्यांना जो आजींना एवढं काय करू नी काय नको, कारण त्यांनी हे ठरवलेलं असतं की मुलाला मी हे करून घालीन ते करून घालील, एवढ्या हे व्हायच्या. 3-3 तास आमच्याशी लोक गप्पा मारायचे, कारण गप्पा मारायलाच कोणी. सिनियर सिटीजन क्लब झालेत, पण सिनियर सिटीजन क्लब तो आनंद येत नाही जो आपल्या मुलाशी किंवा कोणाशी बोलणारा आहे. त्यामुळे हे सगळं जर एकत्र केलं गेलं तर यू विल बी अ कम्प्लीट हॅपी मॅन इन द एंड. सो इमोशनल इंटेलिजन्स बद्दल बोलताना त्याची लिंक आपण खाण्याशी पण लावू शकतो, तशी की म्हणजे मी सॅड आहे किंवा मला बरं वाटत नाही आहे, इन टर्म्स ऑफ कुठल्या तरी गोष्टीचा अभाव आहे आणि मी दुःखी आहे, अशा दुःखी स्टेटमध्ये असताना मला क्रेविंग्ज येतात. मग काहीतरी गोड खावंसं वाटतं किंवा काहीतरी तिखट खावंसं वाटतं. म्हणजे जे पूर्वी फक्त प्रेग्नंट बायकांना डोहाळे लागायचे, तसे डोहाळे आता सगळ्यांनाच लागतात. तर या क्रेविंग्सचं करायचं काय, आणि क्रेविंग्सचा ब्लड शुगर मेटाबॉलिझमवर काय फरक पडतो? पहिली गोष्ट म्हणजे क्रेविंग्स टाळायच्या नाहीत. लोकांना त्याच्याकडे, म्हणजे कसं असतं, एक पूर्वीचं गाणं होतं, जिने हम भूलना चाहे वो अक्सर याद आते. त्यामुळे ज्या तुम्ही जास्ती पुश कराल त्या तुमच्याकडे अधिक उफाळते. माझ्याकडे आता डायबिटीसमध्ये अनेक पूर्वी फारसं गोड न खाणाऱ्या माणसांना आता जिलेबी खावीशी वाटते. मी त्यांना एक मंत्र देतो, तो आता सगळ्यांना आपण सांगूया.
मंत्र असा आहे की तुमची चव कुठपर्यंत आहे, इथपर्यंत. मग याच्या खाली ढकलायची घाई का करता? आनंद घ्या, तो आनंद इतकाच मर्यादित आहे. मग तोंडात ठेवा. लहान मुलं लॉलीपॉप किती वेळ आरामात, दुसरं मिळणार नसतं म्हणून दिवसभर खाण्याचा प्लान असतो. हा ते चुकीचं असतं. तर त्यामुळे मेन गोष्ट अशी आहे की क्रेव्हिंग्ज टाळायच्या नाहीत. फक्त आपल्याला निसर्गाने दिलेल्या एका फॅकल्टीचा वापर करायचा आणि तो आहे तोंडात. माझे पेशंट बरेचसे इव्हन एखादं जिलेबी एखादं गुलाबजामुन खातात. क्रेव्हिंग टाळलं तर पुढच्या वेळेला आणखी जास्त उफाळून येतं ना, ते अवॉइड करायला हवं की झालं. मग ब्लड शुगर मेटाबॉलिझमवर त्याचा कसा परिणाम होतो? ब्लड शुगर मेटाबॉलिझम याचा सगळ्यात जो ब्लड शुगर ही गोष्ट आधी समजून घेऊ. ब्लड शुगर म्हणजे अचानक शुगर वाढली तर पुढचे प्रश्न होणार. ती हळूहळूच वाढायला हवी, कारण निसर्गाने मेंदूला फक्त ग्लुकोज वापरण्याची, आपण जेव्हा ब्लड शुगर म्हणतो ती प्रत्यक्ष ग्लुकोज असते. तर ब्लड ग्लुकोज हे वापरण्यात फक्त मेंदू तेवढंच वापरू शकतो, इतर काही फॅसिलिटी नाही. म्हणजे एखादी गाडी असावी जी फक्त पेट्रोलवर चालते आणि दुसरी गाडी अशी ती पेट्रोल पण आणि CNG वर पण चालते. असं जसं आहे अगदी तसंच आहे ते. त्यामुळं ज्या ज्या पदार्थांमुळे शुगर अचानक वाढते, त्याला आपल्या प्रत्येक गोष्टीची आपली कॅपॅसिटी आहे शरीराची, ती वापरू नाही शकत. ती वापरू शकत नाही म्हटल्यानंतर रक्तात आणखी साठून राहणार. मग ब्लड शुगर, ज्याला आपण ब्लड शुगर म्हणतो ती, आणि चहात आपण जे वापरतो ती, ते वेगवेगळ्या शुगर्स आहेत बरोबर? म्हणजे एक सॅकराइड आहे आणि एक ग्लुकोज आहे का? ते एकदम बरोबर आहे. सॅक्रिन नाही आहे, ते सुक्रोज आहे. सुक्रोज. हा, सुक्रोज आहे आणि ग्लुकोज आहे. पण मग जेव्हा समजा मी एखादे फास्ट फूड आयटम खातो किंवा डायरेक्ट शुगर कन्झम्पशन करतो, तेव्हा हा टेक्निकल थोडासा प्रश्न आहे, पण कारण थोडंसं मी BSc लाईफ सायन्स केलं असल्यामुळे, तर जेव्हा मी डायरेक्ट शुगर खातो तेव्हा ते क्रेब्स सायकल ब्रेक होतं का कुठे? नाही, काही होत नाही. क्रेब सायकल जे वापरण्याची पद्धत सगळी सेम राहते. त्याच्यामध्ये प्रश्न असा आहे की इव्हन पालकमध्ये शुगर आहे, तुम्हाला माहिती आहे. पालकमध्ये ग्लुकोज आहे. फक्त काय असतं, त्याच्या अशा कड्या असतात लांब 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 गेलेल्या. जेव्हा लाखो कड्या एकत्र येईल त्याला पालक बनेल. पण तुमची सुक्रोज फक्त एकच कडी आहे, पटकन तुटते. त्याच्यापेक्षा तुम्ही ग्लुकोज ज्या वेळेला वापराल, प्रत्यक्ष प्युअर ग्लुकोज, त्याला तर डायजेशनचीच गरज नाही, तर पण खेचली जाते. त्यामुळे ज्याला म्हणतो ना अचानक शुगर वाढणं, अचानक कुठलीही गोष्ट होणं, ते आजारपणाचं कारण आहे. आणखी यातला एक महत्वाचा विषय आहे की लोकांना कळायला म्हणून आपण साधे शब्दच सांगू. तेव्हा तुम्हाला डायबिटीस होतो त्याला मुळात काय असतं, एवढंच समजा की तुमच्या रक्तातून गुलाबजामुनचं सिरप वाहत असतं. जेवढं जास्त शुगर तो दाट जास्त, बाकीचे परिणाम त्याच्यामुळे आले. पण मग ब्लड शुगर रेग्युलेट करायला इन्सुलिन रेग्युलेट करावं. हा थोडासा ना खूपच जास्त कॉम्प्लिकेटेड प्रश्न आहे. त्याचं कारण असं आहे की ब्लड शुगर वाढणं किंवा डायबिटीस होणं हे पूर्ण निदान नाहीये. तुम्ही हे ऐकलं असेल की काही लोकांना इन्सुलिनच लागतं आणि काही लोक गोळ्यांबरोबर असतात. ओके, त्यामुळं याच्यात खूप वेगवेगळ्या गोष्टी आहेत. बेसिकली पूर्ण डायबिटीस म्हणजे काय, शुगर वाढवणारे एक सिस्टीम आहे बॉडी शरीरामध्ये आणि शुगर कमी करणारी एक सिस्टीम आहे. या दोन्हीचा बॅलन्स म्हणजे नॉर्मल शुगर. जेव्हा बॅलन्स बिघडतो, एक तर शुगर खूप जास्ती येते रक्तामध्ये किंवा रक्तातली शुगर जास्त वापरली जात नाही, दोन्हीमुळे ती रक्तात साचून राहणार. हे कितीतरी कारणांनी असं घडू शकतं. म्हणजे आता उदाहरणार्थ आपण नुकतंच कोरोना आता येऊन गेला, कोविड येऊन गेला. कोविडच्या काळात काय, स्टिरॉइड नावाचं औषध दिलं गेलं होतं आणि त्या स्टिरॉइडमुळे लोकांची शुगर वर आली. म्हणजे निसर्गाचा काही संबंध नाही, हा प्रश्न आला. आणि त्यावेळेला आणखी एक कारण होतं, जसं यांनी सांगितलं असं, लोक घरीच बसून असायचे, कुठे जायला हे नव्हतं. त्यावेळेस व्यायाम जवळपास सगळ्यांचे थांबले होते, जे रेग्युलर जाणारे पण थांबले होते. या सगळ्याचा एकमेकांशी संबंध आहे. त्यामुळे डायबिटीस जेव्हा म्हणतो आपण शुगर वाढली, त्यावेळेला ते पूर्ण निदान होत नाही, ते अर्धवट होतं. ते आपल्याला जायचं असतं मुळाशी, कशामुळे शुगर वाढली शोधून काढायचं आणि ते बरं करायचं.
सो आता ब्लड शुगर लेवल मेंटेन करण्यासाठी आपण एक्सरसाइज कोणते करावेत आणि आहार कोणते खावेत? माझा फंडा सांगतो मी. हं, आपल्याला शरीराला जेवढं आवश्यक आहे पचवण्यासाठी, हं, म्हणजे मी माझ्या घरच्यांनाही म्हणतो, कधी-कधी आग्रह केला जातो. तर मी अ, हे ब्लड शुगर वगैरे सगळं नंतर. हं, अन्न पचवण्याची तयारी मी पहिली करून ठेवतो. हं, म्हणजे माझ्या बॉडीच्या कॅलरीजची रिक्वायरमेंट जर मी आधीच व्यवस्था करून ठेवली, हं, तर मी ते खाल्लेलं माझ्या रिकव्हरीसाठी, माझ्या अ, झालेली झीज आहे त्याच्या भरून काढण्यासाठी ते सगळं कामी येतं. आणि मग एक्सेस काही नसलं, की फॅट, ब्लड शुगर एक्स्ट्रा होणं वगैरे ती गोष्टच फेस करावी लागत नाही. आणि दुसरी गोष्ट मग थोडंसं अजून त्याच्या बारकाव्यामध्ये गेलो, हं, तर ओव्हर ईटिंग टाळणं, हं, ऑक्सिजन सॅच्युरेशन चांगलं असलं, की बाकी एनर्जी लेवल चांगली राहते. असलेल्या ग्लुकोजचं चांगल्या एनर्जीमध्ये रूपांतर होतं आणि तुम्ही ॲक्टिव्ह फील करता. त्यामुळे तुमच्याकडनं एका वर्कआउट सेशननंतर परत रिकव्हरीसाठी एनर्जी राहते. हं. तुमच्या दैनंदिन नाहीतर तुम्ही पाहत असाल कित्येक लोकांना वर्कआउट करून आल्यानंतर आता दिवसभर माझ्याकडनं काम होणार नाही, म्हणून मी वर्कआउट करत नाही, अशी भीती बोलून दाखवणारी सुद्धा लोकं भेटतात आपल्याला. आपल्यासोबतही कधी ना कधी असं होऊन गेलेलं असतं. ती एक स्टेज असते ज्याच्यामध्ये तुमच्यामध्ये इतकं सगळं साठलेलं असतं. ती एक सुस्ती आणि तो स्थूलपणा तुमच्या शरीरावर आणि मेंदूवर इतका हावी असतो, की तुम्ही मग ते इनबॅलन्सच होता त्या कंडिशनमध्ये. तर तुमचं चांगलं श्वसन, चांगला आहार-विहार, चांगलं पोषण. नियमित व्यायाम हं, ह्या जर गोष्टी असतील, तर मग हे क्लिष्ट प्रकार होतच नाहीत, की हं, त्याला कसं फेस करायचं. हं. म्हणून एक माझं सिंपल हे, की तुम्ही जे खाणार आहात, त्याला पचवण्याची तयारी तुम्ही आधी करून ठेवा. म्हणजे इंटरेस्टिंग. स्वयंपाक करणं, एखादा आपण टीव्हीवरती शेफचा शो पाहतो आणि तो खूप चांगल्या पद्धतीने फटाफट हे त्याच्यात टाकतो ते आणि एक चांगलं डिश बनवून आपल्यासमोर प्रेझेंट करतो. म्हणजे काय त्यांनी ती पूर्वतयारी जी केलेली असते ना, हं, त्याच्यामुळे ते दिसायला सुबक आणि सुंदर आणि व्यवस्थित ते सगळं ती हं, प्रक्रियेमधून जातं. तसं आपल्या शरीराचं पण आहे. आपण जर हं, अ, काहीही खाण्याआधी आपल्याला भूक लागलेली असेल, हं, आपण ॲक्टिव्ह फील करत असेल आणि मग ते खाल्लं, आपण काहीच करत नाही आणि म्हणून मग कधी-कधी मला हे पण जाणवलं डॉक्टर, की आपण खूप ॲक्टिव्ह नसतो, ओबीज असतो, तरीसुद्धा भूक लागते. ती एक वेगळ्या प्रकारची भूक असते. त्याला काय म्हणतात मेडिकल टर्ममध्ये मला नाही माहिती, पण ते पण होतं. हं, भूक, हेल्दी भूक लागली पाहिजे. हं, तुमच्या कार्यशक्तीचा वापर करून तुम्हाला भूक लागली पाहिजे आणि मग तुम्ही खाल्लं पाहिजे प्रमाणामध्ये. हं, तुम्ही काय खाल्लं पाहिजे, तर तुम्ही कुठल्या स्वरूपाचा व्यायाम केलाय, हं, तुमचं कुठल्या स्वरूपाचा स्पोर्ट आहे, तुम्ही काय स्वरूपाचं काम करता, हं, त्याच्यावर तुम्ही ठरवा. ज्यांचं थोडंसं वजन उचलण्याचं किंवा हेवी स्वरूपाचं काम आहे, तर त्यांनी थोडंसं प्रोटीनयुक्त जास्ती खाल्लं पाहिजे हं, आणि बाकी जे ॲथलीट असतील त्यांनी प्रोटीन, फॅट्स आणि कार्ब्स यांचं संतुलन ठेवून खाल्लं पाहिजे. जे ऑलरेडी ओबीज आहेत. आता त्याच्यात कीटो वगैरे सगळं त्याच्यात गेलं तर ते अजून सगळं वेगवेगळे सगळे फॉर्म्युले कुठं ना कुठं जाऊन काम करतात. पण खूप जटिल करण्यापेक्षा आपण एक तू सांगतोय त्या प्रकारे एक लेमनला डोळ्यासमोर ठेवून आपण बोलतोय ना, तर तुम्ही काहीही खाण्याच्या आधी ते पचवण्याचा बंदोबस्त तुम्ही केलेला असला पाहिजे. हे माझं एक साधारण त्याच्यावर म्हणणं आहे. डॉक्टर सांगतात. मी या प्रश्नाचं उत्तर जरा यांच्या पुढे जाऊन देणार. जेव्हा तुम्हाला जेवल्यानंतर सुस्ती येते, त्यावेळेला तुम्ही ओव्हर इटिंग केलेलं आहे. अगदी सोपी गोष्ट. म्हणजे आपण बऱ्याच वेळा म्हणतो रविवारी खाल्लं आणि दुपारी झोपलं, याचा अर्थ तुम्ही ऑलरेडी ओव्हर इटिंग केलेलं आहे. कारण होतं काय, की मेंदूकडून सिग्नल एवढा गेलेला आहे, की जो तुम्हाला मेंदूला रक्तपुरवठा देण्याऐवजी आतड्यांना रक्तपुरवठा देण्याची सोय केलेली आहे. म्हणजे तुम्हाला ते एक अत्यंत त्याची गोष्ट आहे. तुमचं किती खाणं आहे हे निसर्ग आपोआपच ठरवत असतो. मी किती म्हटलं तुम्हाला इथे 100 लाडू खा, शुद्ध तुपाचे खा, तुम्ही 3-4च्या वर जाऊ शकत नाही. निसर्ग बरोबर तुम्हाला सांगतो. तेव्हा निसर्गाच्या सोबत राहा. हा दुसरी गोष्ट. मधुमेहामध्ये माझ्या पेशंटना जे मी सांगतो ते इकडे सांगणार आहे. मी त्याला म्हणतो 1 मिनिट डाएट. कारण काय असतं, की अनेक वेळेला आपण एखाद्या पदार्थाबद्दल बोलतो, पण तो पदार्थ शिजवायची पद्धत पण महत्वाची आहे. म्हणजे
मेथी चांगली असे एका माझ्या पेशंटने मला विचारलं, मेथीची भाजी पाल्याची असते तशी, तर ती मेथीची भाजी चांगली असं मी तिला सांगितलं. ती बाई पुढे महिनाभर मलाई मेथी मटर करत होती. म्हणजे अडचण झालीच ना. तर मूळ मुद्दा काय की आपण शिजवण्याचे वेगवेगळे पद्धती हे ते पेशंटला काही सांगू शकत नाही. म्हणून मी एक छान 1 मिनिट ऍडवाइस पेशंटना देतो. तो ऍडवाइस काय साधा, 1 मिनिट तोंडात चावायचं. जे जिभेवर ठेवल्या ठेवल्या गोड लागतं ते खायचं नाही. डायबिटीसच्या पेशंटसाठी सांगतोय हे खास. 1 मिनिटांत चावायला लागल्यानंतर जे थोडं थोडं गोड लागायला लागतं. भात आहे, पोळी आहे, पाव आहे, या गोष्टी तुम्हाला पिष्टमय पदार्थ जास्त असले की तोंडात ते हळूहळू गोड लागायला लागतं. कारण तोंडामध्ये टायलिन नावाचा प्रकार आहे. तर तो ह्या गोष्टीला मर्यादा ठेवायची. म्हणजे एकच वाटी भात खाल्ला, 2च पोळ्या खाल्ल्या तर काही होणार नसतं. ज्या गोष्टी तोंडात ठेवल्यानंतर 1 मिनिट चावल्यानंतर गोड लागत नाही ते हव्या तेवढ्या खा. पालक, टोमॅटो असं तुम्ही काही खाल्लं, जे कच्चं वगैरे खाल्लं, गोड लागणारच नाही ना. मग इथे काही काही बाबतीत प्रश्न असतो, शिजवल्यानंतर त्यांचे प्रॉपर्टी बदलते. उदाहरणार्थ बटाटा, उदाहरणार्थ बीटरूट. बीट खाल्लं, कच्चं खाल्लं तर एकदम वेगळं लागणार आणि शिजवून उकडून खाल्लं तर ते लिटरली गोड लागतं. हा विचार केला तर फारसं येणार नाही. याला फक्त एकाच गोष्टीचं कुठेतरी ज्याला म्हणतो ना ते ह्याच्यात येत नाही, ते म्हणजे फळं. फळांमध्ये कुठलंही फळ गोडच लागतं ना, ते गोडाच्या जवळपास जाणार असतं. मग त्याच्यासाठी काय नियम आहे, त्यासाठी फक्त मी सांगतो 6 फळं खाऊ नका. केळं, सीताफळ, चिकू, आंबा, फणस आणि द्राक्ष. ते वेगवेगळ्या प्रकारची फळं झाली. पण त्यात एक समान हे आहे, धागा आहे. तो समान धागा काय आहे की या सगळ्या ही सगळी फळं कच्ची असताना त्यामध्ये चीक असतो. पिकल्यानंतर कुठे गायब होतो तो चीक? तो कुठेही गायब होत नाही. त्याचं ऍक्च्युली साखरेत रूपांतर होतं. कच्चं केळं तुम्ही असं खाऊ शकत नाही, पण नंतर पिकल्यानंतर तुम्ही नुसतं वरचं साल काढता आणि खाऊन टाकता. हा जो मुद्दा आहे तो लक्षात घेतला पाहिजे. एवढं तुम्ही सांभाळलं तर बऱ्यापैकी डायबिटीस कंट्रोलमध्ये राहतो. मग सकाळी इतके कॅलरीज खा, दुपारी, कारण मला स्वतःला पण मी सकाळी काय ब्रेकफास्ट केलं होतं, किती कॅलरी होते मला नाही सांगता येणार. प्रत्येकाची गोष्ट वेगळी. पोहे किती प्रकारे बनवता येतात हे मी सांगायची गरज नाही. तर मुद्दा असा आहे की आपण शिजवून खात असल्यामुळं आपल्याला निसर्गाच्या जवळ जायचे जेवढे संधी मिळतील. उदाहरणार्थ मी सगळ्या इथल्या केटर जे आपली मंडळी असतील त्यांना सांगणार आहे की कृपया तुम्ही जे सॅलड ठेवता ते जरा जाडासा चमचा ठेवा. त्याचे चमचा अगदी साधा आपला टीस्पून असतो. एवढंच करूया, बस झालं. पण हे झालं ज्यांना डायबिटीस ऑलरेडी आहे अशा पेशंटसाठी. डायबिटीस होऊ नये म्हणून काय आहारात संतुलन असावं? हेच मुळात निसर्गाच्या जवळ जायचं हेच आहे, दुसरं काय मग आता मला प्री वर्कआउट म्हणून माझा ट्रेनर सांगतो की केळी खा आणि तुम्ही सांगता केळी खाऊ नका, तर मी काय करू? नाही, काय आहे ते केळी ह्याच्या अर्थ इन्स्टंट एनर्जी आहे. मी जेव्हा म्हणतो इन्स्टंट, ते हे वेगवेगळ्या गोष्टी सांगतात. त्याच्यामध्ये तुम्ही शुगर लो होऊ नये हा विचार असेल तेव्हा केळी येतील. आलं लक्षात? त्यामुळे हा ज्या गोष्टी आहेत त्या नजरेनं बघितल्या पाहिजेत. म्हणजे आता हा बोला ना. नाही बोला झालं माझं, आपण गप्पा मारतो त्यामुळे तुम्ही बोला की तसं. माझ्या प्रॅक्टिस मध्ये सांगतो मी, सकाळी उठल्या आणि पोस्ट वर्कआउट ज्यावेळेस शरीराला खूप जास्ती गरज असते इन्सुलिनची म्हणा किंवा शुगरची, जे जाऊन चांगलं काम करणार. मग त्याच्यानंतर मी प्रोटीनवाले पदार्थ करतो. सकाळी उठल्या मी गोडच खायचं झालं, माझ्या घरी कुणाचाही बर्थडे असला, लहान मुलाचा, भाच्याचा, मुलाचा, बहिणीचा, आईचा, वडिलांचा, तर केक जर कापला तर मी तो सकाळी उठल्यावर 1 पीस खातो. आणि मग मी जे 5 खजूर रोज खात असतो सकाळी उठल्या त्याच्यातले 2 खजूर कमी करतो. तसा तो बॅलन्स ठेवतो. म्हणजे कुठली गोष्ट अनावश्यक जास्ती प्रमाणात गेली. आणि पोस्ट वर्कआउट एक मला कधी खूप चांगलं स्वीट आणलं तर पोस्ट वर्कआउट पण मी केळ किंवा खजूर खात असतो. काय होतं, प्रोटीन मी सप्लिमेंटचा पुरस्कार करणारा आहे, पण सप्लिमेंट कोणी घ्यावं आणि कधी घ्यावं त्याचे काही नियम, तो एक अगदी वेगळा विषय. पण मी प्रोटीन जे घेतो
मग ते नॅचरल असेल किंवा प्रोटीनयुक्त कुठल्याही गोष्टी थोड्या महाग असतात. हम्म, जर मी त्या वर्कआउट नंतर लगेच खाल्ल्या, कन्झ्युम केल्या, तर मला जी इनिशियल रिक्वायरमेंट आहे हम्म, एनर्जीची, हम्म, ती प्रोटीनमधनं घेतली जाईल. त्याच्यामध्ये एक आपला कमर्शियल पार्ट पण म्हणजे इकॉनॉमिकल पार्ट पण आहे की 100 रुपयाचं प्रोटीन हम्म, आणि 5 रुपयाचं केळ, हम्म, तर तेच काम ते करणार असेल तर मी पहिलं केळ खाऊन ती रिक्वायरमेंट पूर्ण करतो आणि मग आता ह्या 2 वेळा मला गोड खाण्यासाठी किंवा ज्या थोड्याशा धोकादायक वाटतात फळांमध्ये पण थोडंसं आपण जर हाय ग्लायसेमिक ज्याला म्हणतो ते जर आपण पोस्ट वर्कआउट किंवा सकाळी उठल्या उठल्या घेतलं तर मला वाटतं त्या 2 वेळा एक आहे ज्याच्यामध्ये तुम्ही थोडीशी हाऊस पूर्ण करू शकता. ते पण डायबिटीजच्या अनुषंगाने नाही सांगत आहे मी, एक जनरल तू विचारलं की ज्यांना नाहीये ते लोक, त्या लोकांनी अशा प्रकारे जर गोड खाण्याला जर हे केलं, ते रात्री गोड खाणं माझ्या कधी डोक्यात बसलं नाही. एका वाक्यात उत्तर द्यायचं तर मुळात खाण्यात आणि व्यायामात पहिल्यापासूनच शिस्त ठेवली तर तुम्ही निरोगी राहणार आहात. निदान लाईफस्टाईलची रिलेटेड आजार पण तुम्हाला येणार नाही, एवढं नक्की आहे. करेक्ट. सो डिसिप्लिन इज द की टू एव्हरीथिंग. एकदम बरोबर. त्यामुळे खाण्यातलं डिसिप्लिन. आता काय झालं, पूर्वी ना मी वाट बघायचो दिवाळीची लहान असताना, कारण लाडू चकल्या चरण करायच्या फक्त दिवाळीला बनायच्या घरामध्ये, बाहेरून आणण्याची सोय नव्हती. आता मुलं खायला पण बघत नाही दिवाळीत, कारण त्यांनी वर्षभर खाल्लेलं असेल ना, नाविन्य काय राहिलं, हा प्रश्न आहे. त्यामुळे अशा प्रकारे जर शिस्त बाळगली सगळ्याच बाबतीतली, तर शिस्त ही प्रत्येक गोष्टीमध्ये कामाला आहे. मी रोज थोडा अभ्यास केला तर रोज एक पान वाचलं तर वर्षाशी 365 पानं वाचून होतात. अगदी तेच आहे शिस्त. आता या सगळ्यामध्ये शिस्तीबद्दल बोलत असताना, हेल्थबद्दल बोलत असताना आपण रोज एक्सरसाइज केला पाहिजे, रोज हेल्दी खाल्लं पाहिजे. तसंच वर्षातनं कधी मेडिकल चेकअप केला पाहिजे. म्हणजे मेडिकल चेकअपमध्ये सगळं नॉर्मल येतं, माझे रिपोर्ट समजा नॉर्मल आहेत, मी चालू फिरू शकतोय, पायऱ्या चढताना मला दम लागत नाही, म्हणजे मी फिट आहे का? मला ह्याच प्रश्नाचं उत्तर यांनी द्यावं, मी देतोय. तर पहिली गोष्ट अशी केली पाहिजे की आपल्याला आजार व्हायची शक्यता किती, ह्याच्यावर जास्त लक्ष दिलं पाहिजे. आपण दुर्दैवानं काय आजार शोधण्यासाठी म्हणून टेस्ट करतो, पण होऊ नये म्हणून केलं पाहिजे. मी सगळ्या आपल्या प्रेक्षकांना सांगेन की पहिली गोष्ट तुमची वैद्यकीय वंशावळ करून घ्या. वैद्यकीय वंशावळ म्हणजे काय की आपल्या घरातल्या अमुक व्यक्तीला किती वर्षाला त्यांचा जीव गेला, कशाने गेला, हे शोधून काढा. याने कितीतरी फायदे होतील. आता होतंय काय की डायबिटीस झालेला आहे, आईला झालाय, आजीला झालाय 90व्या वर्षी, 80व्या वर्षी, त्यानंतर आईला झालंय 50व्या वर्षी आणि मुलीला झालंय 25-26व्या वर्षी. हळूहळू वय कमी होत आहे, एक भाग. ओके. आणि त्यामुळं काय होतं की एक वंशावळ बनवून घ्यायची की जे आपल्याला सांगणार. आता उदाहरणार्थ मी तुम्हाला आता हे जे सांगतोय त्याचा आम्ही आता नुकता अभ्यास केला. यंग एज मध्ये ज्यांचे जीव जात आहेत हार्ट अटॅकमुळे, त्यांची आम्ही वंशावळ केली काही लोकांची, आणि त्यात असं दिसलं की त्यांचे काका, त्यांची एक आत्या, एखाद्या व्यक्तीच्या आत्या, वडिलांच्या साईडच्या काही लोकांना कमी वयात हार्ट अटॅक आलेला आहे. आणि काही लोकांना आईच्या साईडला पण असू शकेल. मग त्यांचं जेव्हा चेक केलं त्यांच्या अख्ख्या कुटुंबाचं, तेव्हा त्या सगळ्यांच्या त्यांना फॅमिलियल हायपर ट्रायग्लिसिडेमिया, फॅमिलियल हायपर कोलेस्ट्रॉल अशी आजार होते. आता त्यांना जर 10व्या वर्षी आपण औषध द्यायला सुरुवात केली तर येणार नाही यंग एज मध्ये अटॅक. तेवढ्यापासून सुरू केलं पाहिजे. प्रिव्हेन्शन इज एनी टाइम बेटर दॅन क्युअर. कारण हार्ट अटॅक आला की तुम्ही त्या डॅमेज झालेल्या हार्ट बरोबर जगणार आहात ना. तर मूळ मुद्दा एवढाच आहे की तुम्ही एक वैद्यकीय वंशावळ करून घ्या. दुसरी एक अत्यंत चुकीची गोष्ट सध्याच्या काळात घडतीये ती म्हणजे झोप. आणि झोप इतकी महत्वाची आहे शरीराला की तुम्हाला मी सांगितलं आता की 3-4 दिवस झोपायचं नाही, 5व्या दिवशी तुम्ही कोलॅप्सच असणार. कितीही फिट असो कोलॅप्स होणार. त्यामुळे झोप. आता झोपेची व्याख्या काय, किती तास झोपलं पाहिजे कोणी विचारेल.
असं नाहीये. हे कोणी म्हणतं 6 तास, कोणी म्हणतं 8 तास. आपल्या समोर एवढी मोठी व्यक्ती आहे, मोदीजी किती तास झोपतात, पण कधीही तुम्ही त्यांना असं फ्रेश बघितलं नाही असं नाही. मुळात त्याची एकच व्याख्या आहे आणि ती व्याख्या आहे, सकाळी मी उठल्यानंतर फ्रेश दिसतो का, फ्रेश वाटतं का मला, दॅट इज द वे. काही लोकांना 7 तासाची झोप पुरेल, काही लोकांना 5 तासाची पुरेल, काही लोकांना 9 तास झोपलं तरी फ्रेश वाटणार नाही. त्यामुळे हे असं जर गणित मांडलं तर भविष्यातले खूप आजार कमी होतील स्ट्रेस सकट. पण मग प्रत्येकासाठी झोपेचं प्रमाण कमी जास्त असतं. अगदी इव्हन वेगळ्या दिवशी वेगळं असतं. त्याची रिकव्हरी कशी होतीये, त्याच्या आधीची ऍक्टिव्हिटी कशी आहे हे पण मॅटर करतं. मेंटल फटीग, फिजिकल फटीग कसं आहे त्याप्रमाणे आपल्याला कधी कधी पहाटे 4ला उठून बसलेलो असतो आणि आपल्याला फ्रेश फील होतं. म्हणजे आपण त्याच्या आधीच आपण रिकवर असते आपली बॉडी आणि कुठला स्ट्रेस नसतो, मग आपण फ्रेश फील करणार. ह्यांनी मोदीजींचं उदाहरण दिलं, ते स्वतः सांगतात की मी नेहमी पॉझिटिव्हिटी घेऊन जगतो. तर जे लोक पॉझिटिव्हिटीने, पॉझिटिव्ह माइंडसेटने राहतात त्यांचे चांगले हार्मोन्स चांगल्या पद्धतीने रिॲक्ट होत असतात आणि आपोआपच बॉडीला त्याचा इफेक्ट मिळतो. तुम्ही कुठलंही काम करत असताना सुद्धा तुम्ही रिकवर करत असता, त्यामुळं एक मोठं स्लीप ड्युरेशनमध्येच तुम्ही रिकवर कराल असं नसतं. एक उदाहरण आजोबांच्या दृष्टीने. एक आजोबा होते माझे, आजींनी मला सांगितलं की ते सकाळी लवकर उठतात 5:30ला. मग पेपर वाचायला असं उघडला की डोलायला लागतात. याचा अर्थ ते फ्रेश उठलेले नाही आहेत. काही लोकांना सकाळी 6 वाजता अलार्म लावून उठायचं. अलार्म इज अ बॅड आयडिया. नैसर्गिकरित्या जो तुम्हाला जाग येईल याचा अर्थ तुमची झोप पूर्ण झाली आहे, शरीराची रिकव्हरी पूर्ण झालेली आहे. कारण जेव्हा झोपतो त्यावेळेला त्याच्यामध्ये ग्रोथ हॉर्मोन्स तयार होतात आणि हे सगळं पूर्ण ज्यावेळेला सायकल होईल त्यावेळेला तुम्ही फ्रेश उठाल. दॅट्स इट. सो आपण फूड इटिंग हॅबिट्सबद्दल बोलत असताना एक प्रकार येतो इंटरमिटंट फास्टिंगचा, की 16 तास खायचं नाही. म्हणजे मी गेले काही महिने हा प्रकार करतोय की आठवड्यातले 4 दिवस तरी असे असतात ज्याच्यामध्ये हेवी ब्रेकफास्ट, मॉडरेट लंच, लाईट इव्हनिंग स्नॅक आणि नो डिनर. सो संध्याकाळी 6-6:30 नंतर ते सकाळी 8पर्यंत मी काहीच खात नाही. आणि मग असं करत असताना मला जाणवतं की बॉडी फॅट कमी होत आहे. तर हे हेल्दी आहे की नाही? एकदम हेल्दी आहे. पण आपण सगळेच जणांना ओव्हर इटिंग करतो आणि ते ओव्हर इटिंग टाळणं, शरीराला खरोखरची व्यवस्थित भूक लागू देणं इज इंटरमिटंट फास्टिंग. यू आर ओनली डिसिप्लिनिंग युअर फूड इनटेक. कितीतरी प्रकार आहेत ना. तुम्ही याचं घ्या, डिनॉर्निश डाएट घ्या, कितीतरी डाएट्स अशी आहेत. आणि म्हणजे ते प्रत्येक वेळेला 4-5 वर्षांनी नवीन फॅड येतच असतं. मूळ मुद्दा यातला एवढाच आहे की तुम्हाला हवं तेवढंच पोटात जाणं. आणि मगाशी सांगितलं तर हवं तेवढं म्हणजे जिभेला हवं तेवढं नाही, शरीराला हवं तेवढं. मी पोटाला हा शब्द वापरला, जिभेला नाही. आणि मेन गोष्ट अशी आहे, त्यावेळेला तुम्ही कितीही चांगलं खा, ओके, आपोआपच तुमचा मेंदू तुम्हाला सांगणार पुरे पुरे. म्हणून हळू खा. यांनी सांगितलं अगदी 100% तो पॉइंट आहे. फिश पहिल्यांदा खा, गोड पहिल्यांदा खा. त्याने काय होतं, ते पचायला कमी वेळ लागतो, मेंदूला सिग्नल पहिला जातो, लवकर जातो. हे करू. आपल्याकडे सगळं जेवण झाल्यानंतर ऍडिशनल कॅलरीज येतात, डेझर्ट. तेवढं बदलायचं. आणि सगळं हे फिट आहे, कारण या डाएटला काहीच इश्यू नाहीये. कारण जोपर्यंत शरीराला 14 तास होत नाहीत तोपर्यंत शरीराच्या दृष्टीनं फास्टिंग नाहीये. मिनिमम 14 आवर्स. मिनिमम 14 आवर्स मोडवरच आहे, वर्कच करतोय. सो बिकॉज फॅमिली डिनर्सला असं बऱ्यापैकी होतं की पोट भरलंय पण आईस्क्रीमसाठी जागा आहे. ते चोचलेत ना मग. देयर इज नथिंग रॉंग. आईस्क्रीम घ्या की. आईस्क्रीम हा माझ्या मताप्रमाणे मनाचं खाद्य आहे, शरीराचं नाही आहे. तेच तुम्ही मुलांना द्यायचा प्रयत्न करा, साखर आणि दूध
खातील मुलं? नाही. एक्झॅक्टली. आईस्क्रीम तेच तर इन्ग्रेडियंट आहेत ना. तर मूळ हे आईस्क्रीम हा मेंदूचा आहार आहे आणि मेंदू म्हणजे तो आहार तो काय आहे, तो प्लेजर आहे. सो प्लेजर ठेवा. सो युअर इंटरमिडियंट फास्टिंग इज अ ग्रेट आयडिया. यू शुड डू इट. अँड स्कूल म्हणजे शाळा कॉलेजमध्ये असताना फिट होतो कारण पूर्ण दिवस भरला होता. म्हणजे सकाळी समजा क्लास असायचा, मग त्याच्यानंतर कॉलेज असायचं, मग अजून कुठली ॲक्टिव्हिटी असायची आणि मग रात्रीची झोप असायची. त्यावेळेला फिट होतो. त्यानंतर जेव्हा या ॲक्टिव्हिटीज कमी केल्या, पोट वाढत गेलं. म्हणजे पोट सुटत चाललंय असा एक प्रकार आला. तर मग ते होऊ नये म्हणून काय काय करता येईल? पहिली गोष्ट म्हणजे अगदी लहानपणापासून शिस्त हवी. आपणच सगळ्यांनी मिळून सुरू करावं की वाढदिवस हे केक कापून न करता वेगळ्या कुठल्या तरी मार्गाने करावेत. पिझ्झा आमच्या घरी भाकरीचा बनतो, स्वतःच्या घरी भाकरी आनंदाने मुलं खातात. शेवटी पिझ्झा ही सुद्धा भाकरीच होती, इटालियन भाकरी होती आणि त्याच्यावर सगळ्या गोष्टी घातल्या गेल्या. पिझ्झा बनवताना त्याच्यावर जास्त व्हेजिटेबल घाला, कितीतरी चांगलं, तुम्हाला आनंदाने खातात. अशा गोष्टी करूया की ज्यामुळे मुलांच्या पोटामध्ये अननेसेसरी, कारण आपल्याकडे बहुतेक सगळ्याकडे मी हे बघितलेले वाढदिवस ते बेकरी प्रोडक्ट जे शरीराला चांगले नाहीत, हा वेफर, ओके, आणि केक, समोसे, ह्याच्यामुळे काय असतं 90% त्यामुळे आणि असे वाढदिवस एका वर्गामध्ये एका वेळेला 50 लोकांचे असतात. त्यात 2-3 गट झाले तरी वर्षाला 10-12 वाढदिवस झाले. सोसायटीत राहतात त्यांचे झाले, नातेवाईकांचे झाले, म्हणजे झाले किती? तर हा काही गोष्टी केल्या पाहिजे. मुलांना मोकळी मैदानं पाहिजेत जिथे ते खेळू शकतील. उगाच त्यांना शाळा झाल्यानंतर बरं ट्युशनला घातलं की दुसरी शाळा फक्त त्यांच्या वच्यात आहे, तोपर्यंत ते थकलेले असतात, मग मैदानात जायला बघत नाहीत. आणि मोबाईल त्याच्याकडे द्यायचा सहज पहिल्यापासून गरजच नाही आहे ना. मोबाईलमध्ये असतं काय, स्ट्रेस वाढवणाऱ्या गोष्टी असतात. आतापर्यंत मला एकदाही एकही मूल ते टॉम जेरी किंवा असं कुठले कार्टून बघताना हसताना दिसलेलं नाही. पण मग सर तुम्ही मगाशी म्हणालात की वय वाढलेल्या माणसांमध्ये एकटेपणा आहे. पण आय वुड से की लहान मुलांमध्ये पेक्षा बऱ्याच वयोगटांमध्ये तो एकटेपणा दिसून येतो आणि तो एकटेपणा फील करण्यासाठी कुठेतरी ही डिव्हाइसेस दिली जातात. अगदी बरोबर. म्हणून त्याच्यातून काय नेमकं साधायला पाहिजे आपल्याला हे ठरवलं पाहिजे. मुलांना असं काही नसतं, त्यांना कशातही आनंद असतो. म्हणजे मुलांना भीती वाटत असेल, त्याला असं वर आपण उडवलं तरी तो खाली येताना हसत हसत येतो. त्याला भीती नाही वाटत खाली पडायची. बोला ना. चर्चेतच बराचसा विषय क्लिअर व्हायला पाहिजे होता की आता ह्या प्रश्नाचं उत्तर आहे तसं म्हणजे गॅजेट्स किंवा बाकी काही डिजिटल इन्फॉर्मेटिव्ह काही प्लॅटफॉर्म आहेत तिकडनं आपण घेतो आणि आपला एकटेपणा दूर करतो. पण जसं आपण सुरुवातीपासून चर्चा करतोय की खेळाची मैदानं कमी झाली, रिडिंग हॅबिट्स कमी झाल्यात, कम्युनिकेशन कमी झाले, ज्या तुमच्या एकटेपणा घालवण्यासाठीच्याच गोष्टी आहेत, ऍक्टिव्हिटीज पण त्या जीवनपूरक आहेत, आरोग्यपूरक आहेत आणि त्याच्यापासून दूर झाल्यामुळे ह्या गोष्टी यांचा अंतर्भाव झाला आपल्या आयुष्यामध्ये. त्याच्याने 2-3 गोष्टी होतात. एक तर आपण आता अगदी फोनच घेतलं तर कॉन्स्टंटली आपण हातात पकडून एकाच अँगलला मान आणि हात पकडून धरतो, मग फ्रोझन शोल्डर, मग नेक प्रॉब्लेम, सर्वायकल प्रॉब्लेम, त्याच्यानंतर मग ते आर्टिफिशियल इंटेलिजन्स अल्गोरिदम हे सगळं तुम्हाला एक टाईपचं मटेरियल देत राहतं, ते बघत राहतो. आपलं त्याच्यामध्ये काही योगदान नसतं, आपण कुठल्याही प्रकारे सक्रिय नसतो, पण आपण मेंदूचा वापर, आपल्या बुद्धीचा, अकलीचा, इमोशन्सचा वापर त्या अननेसेसरी गोष्टींमध्ये करतो. आणि प्रत्यक्ष एखादा मातीचा किल्ला बनवणे, त्यातनं आनंद घेणे, तो तुटला की त्याच्यासाठी दुःखी होणे, ह्या गोष्टी राहतच नाहीत ज्या रिअलिस्टिक आहेत. आणि व्हर्च्युअल वर्ल्डमध्ये हा ताणतणाव क्रिएट, खऱ्या आयुष्यामध्ये आपण एखादी गोष्ट केली, क्रिएटिव्ह राहिलो, तर त्याचा आनंद खूप वेगळ्या प्रकारचा असतो, जो फायदा किंवा नुकसान देईल पण खऱ्या प्रकारचा देईल. हे अननेसेसरीचं, ज्याच्यामध्ये फायदाही नाही नुकसानही नाही, पण झालं तर नुकसानच होतं 100%. सो फिजिकल ऍक्टिव्हिटी किंवा फिजिकल एफर्ट असणारे डोपामिन फिक्सेस शोधावे पाहिजेतच ते.
बरोबर. आता याच्यातच सेम तोच विचार फक्त मांडण्याला जरा ट्विस्ट देणार आहे, एवढंच. लहान मुलांना ज्या वेळेला तुम्ही कार्टून नेटवर्क देता त्यावेळेला त्याच्या मागचा कार्यकारण भाव त्यांना नाही कळत. म्हणजे टॉमने जेरीला का मारावं आणि जेरीने टॉमला त्रास का द्यावा, आहे कुठलं लॉजिक? बिलकुल नाही. त्यानंतर अनेक वेळेला जसं ना, समोर येतंय, धावतंय आणि आपण त्याला गोळ्या मारतोय. का मारतोय? हे जोपर्यंत मुलांच्या मनात त्या गोष्टी येत नाही, दुसरी गोष्ट त्यांना कळत नाही, ते म्हणजे हार आणि जीत. हार आणि जीत जेव्हा ते मैदानी खेळ खेळतात, आपण हरू शकतो, देयर इज नथिंग रॉंग इन इट, असं त्यांना त्यांच्या मनात आपोआपच येतं. टीम वर्क वाढतं. दुर्दैवाने या सगळ्या गोष्टी हळूहळू सगळीकडेच कमी झाल्यात आणि सगळीकडे ते इमारती उभ्या राहिल्यात. आणखी एक गोष्ट आहे शेवटची, ती म्हणजे पालकांचा यातला सहभाग काय? पालकांचा सहभाग काय? बहुतेक परदेशामध्ये असं सांगितलं जातं की तुम्ही रोज मुलांशी खेळा. आपल्याकडे पालकच येतो 10 वाजता रात्री, तोपर्यंत मूल जेव्हा झोपलेलं असतं, मग काय होणार? असे प्रश्न आहेत. आणि ह्या सगळ्याचा परिपाक आपण आता भोगतो. कमी वयामध्ये लोकांना डायबिटीस होतोय, कमी वयामध्ये लोकांचं ब्लड प्रेशर वाढतंय. म्हणजे आपण, मला वेगळ्या पेशात सांगायचं म्हणजे कृपया पैसे कमवा, पण निरोगी असताना पैसे कमवा. तुम्हाला आजारपण झालं की तेच पैसे तुम्हाला मेडिकलला खर्च करावे लागणार आहेत. उपयोग काही नाही. शून्य एवढ्याच्या ऐवजी एवढं मोठं केलं ते शून्यच राहणार. हा लक्षात ठेवायचं. आणि आता कुठेतरी आपण सगळ्यांनी मिळूनच चांगलं वागलं तर होणार आहे ना. मी जर माझ्याकडे कोणीतरी आलं वाढदिवसाला, त्यांना चांगलं खायला मुलं आनंदानं खातात, काही प्रॉब्लेम नाही. मग उलट विचारतात, ये कैसे किया? आपण त्यांना एक्सपोजच केलेलं नसतं. त्यांना हे कळत नाही की बटाट्याचेच फक्त वेफर्स बनतात असं नाही, केळ्याच्याही बनतात, इतर अनेक गोष्टींच्या बनतात. आपल्याकडे लहानपणापासून वेगळ्या भाज्यांचे काप बनवतात, चांगले मस्तपैकी फ्राय केलेले वगैरे. डोंट यू थिंक दॅट इज मोर हेल्दी? दॅट्स इट. अँड देन आपण पिझ्झाचा उल्लेख जेव्हा तुम्ही करता, तेव्हा ते पिझ्झा हा बनलेला असतो मैद्याने, आपण ज्याला म्हणतो. मैदा इज रिफाईंड फ्लॉवर. हा याचा मूळ इन्ग्रेडियंट असतो गहू. तर गव्हाची पोळी केली तर ती चांगली, पण तो गव्हाचा पिझ्झा झाला तर तो वाईट, असं का होतं? वरचा जो ब्रान असतो ना, तो असतो. त्यामुळे म्हणजे अख्खा गहू. मी आता तीच गोष्ट ती करणं टेक्निकली थोडं कठीण आहे, म्हणून नाचणीचे सुद्धा जर आतलं काढून घेतलं नुसतं पीठ, वरचा सगळा काढून टाकला, तर तितकंच धोकादायक होणार आहे ते. ओके. पण जर आपण त्या सालासकट घेऊ, म्हणून होल व्हीट ब्रेड, होल व्हीट म्हणजे वरचं ब्रान काढलेलं नाही, अशा वेळी ते हेल्दीच राहणार. म्हणजे लाल रंगाचा तांदूळ, याने तुमची शुगर नाही वाढत. बिर्याणीचा राईस मोठा असतो दाणा, त्याने पण तेवढी नाही वाढत. पण आपल्याकडे वेगवेगळी पद्धत आपण वापरतो, त्यामुळे प्रॉब्लेम होऊ शकतो. मुळात काय आहे की आपणच इन्व्हेंट करूया ना, मुलांना वेगवेगळ्या पद्धती खायला लागतातच. खाकरा आहे त्याचं अतिशय चांगलं उदाहरण आहे. गुजरातचा खाकरा हा इतक्या प्रकारे, इतक्या गोष्टींपासून बनवता येतो की मुलं अनामात अंचन पापड सारखं मस्त खातात. प्रॉब्लेम काय? मग आपण का नाही वाढदिवसाला खाकराचे काहीतरी वेगळं बनवून दिलेलं असेल? होऊ शकतं. सो ब्लड प्रेशर बद्दलचा उल्लेख तुम्ही केलात. ब्लड प्रेशरबद्दल बोलत असताना आपल्या ब्लड वेसल्समध्ये कधी कधी फॅट जमा होतं, त्याच्यामुळे ब्लड फ्लो कमी होतो आणि त्याच्यामुळे ब्लड प्रेशर वाढतं. नाही, त्याच्यामुळे ते ऍक्च्युली काय होतं, ब्लड प्रेशर अशी गोष्ट आहे की जी आपण प्रॅक्टिकल म्हणून काही केलेलं आहे. उदाहरणार्थ इथे आपण ब्रेक कप बांधतो आणि त्यातून बाहेरचं जे प्रेशर आहे ते आणि रक्तवाहिनीच्या आतलं प्रेशर एकसारखं मॅच करतो. करेक्ट. आणि ते आपण मोजतो. एवढं साधं त्याचं तत्व आहे. आता काय होईल, आपण एक वेगळ्या प्रकारे रबरी नळी आहे, लवचिक आहे, ती सहज दाबली जाईल, म्हणजे लागणारं प्रेशर कमी असेल, तेच होतं. पण हळूहळू त्याच्यामध्ये समजा
काही चरबी किंवा काय, आणि ते वेसल्स हार्ड व्हायला लागल्या, ते दाबायला जास्त प्रेशर लागणार, ते तुम्ही मोजणार म्हणजे हाय प्रेशर येणार. पण मग त्यांनी येस टोटल त्यांनी हेल्थवर इम्प्लिकेशन्स काय येतात म्हणजे आतल्या बाजूला चरबी साठणं म्हणूनच हार्ट अटॅक येतात ना, कारण आतली जागा, आतूनच रक्त वाहणार, ती जागा छोटी 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 होत गेली आहे. मग एका वेळेला त्याच्यातलं जे क्रिटिकल रक्त जेवढं पाहिजे तेवढं मिळत नाही आणि हार्ट अटॅक येतात. हे जसं आहे तसंच पायाच्या नळ्या, बऱ्याच लोकांचे पाय कापले जातात, तर तिथे पण रक्तपुडा कमी झालेला असतो. काही लोकांना स्ट्रोक येतात, म्हणजे आपण ज्याला फिटनेस हे म्हणतो, लकवा म्हणतो, ते येतं. त्यात पण काय तर मेंदूची रक्तवाहिनी छोटी झाली. काही लोकांना मूत्रपिंडाचे इश्यू होतात, ते पण त्याच तसंच आहे. म्हणजे प्रत्येक ठिकाणी जिथे जिथे चरबी साठेल तिकडचा रक्तपुडा थोडा तरी का होईना कमी होणार. त्यातल्या एक सांगायची गोष्ट अशी आहे की बरेच लोक लक्ष देत नाहीत, पण चालल्यानंतर दुखायला लागलं आणि मग थांबावं लागलं, परत चालायला मिळायला लागलं, याचा अर्थ पायाचा रक्तपुडा कमी झालेला आहे. इट इज लाईक जसं हृदयाचा रक्तपुडा झाल्यानंतर मी थोडं चाललो की मला दम लागणार किंवा छातीत दुखणार, अगदी सेम तुमचं पाय कुरकुरतंय, सांभाळून राहा. इंटरेस्टिंग. पण मग आता हायपर टेन्शन जर असेल किंवा हायपोटेन्शन असेल, म्हणजे हाय ब्लड प्रेशर किंवा लो ब्लड प्रेशर, यामध्ये काय आहार असावा आणि काय खाऊ नये? त्याचा जास्तीत जास्त संबंध येतो मिठाशी. सॉल्ट, आपण ज्याला सॉल्ट म्हणतो तो सोडियम क्लोराईड असतो. आमच्या दृष्टीनं रक्तदाबाशी संबंधित फक्त पहिला भाग म्हणजे सोडियम असतो, क्लोराईडला प्रॉब्लेम नाही. याच्या आधी आता यांनी सांगितल्यामुळे खजूरमध्ये पोटॅशियम असतं. असं सगळे जे व्हेजिटेबल्स आणि याच्यामध्ये जास्त पोटॅशियम असतं, आपोआपच बॅलन्स होतं आणि आपला ब्लड प्रेशर चांगला राहतो. ब्लड प्रेशर दुसरं असं आहे की आपण सुरुवातीला ब्लड प्रेशर वाढतो चालायला सुरुवात केल्यानंतर, नंतर तो हळूहळू कमी होतो, कारण रक्ताभिसरण वाढलेलं असतं. पण मग आपण असंही ऐकतो बऱ्याच वेळेला की दोन माणसं भांडत असतात तेव्हा हे सहसा आपण माझं ब्लड प्रेशर वाढवू नकोस तू, म्हणजे की राग आला किंवा कुठलंही अनप्लेझंट इमोशन आलं की ब्लड प्रेशर वाढतं. हो, दोन्ही वाढतं, ब्लड प्रेशर पण आणि, रक्तातली साखर सुद्धा. हो, ओके. कारण हे मुळात एक माणूस म्हणून आपण वेगळं झालं. पूर्वी आपण प्राणी होतो. प्रत्येक प्राण्याला स्ट्रेस असतो जगण्याचा, आपल्यालाही होता. आता आपल्याला बाकीचे स्ट्रेस आले नंतरची गोष्ट आहे, पण ते स्ट्रेस हॉर्मोन जवळपास प्रत्येक प्राण्यात असतात. प्रत्येक वेळेला त्या हरणाला माहिती असतं की आपण जर वाघापेक्षा जोरात धावलो नाही, आपलं जीवन संपला. तसं उलट पण माहिती असतं. वाघालाही माहिती, मी बरोबर माझी स्ट्रॅटेजी घेतली नाही आणि हरणाला झडप घातली नाही तर मी उपाशी मरणार आहे. दोघांचे सेम. हे कशाने घडतंय? या दोन्ही गोष्टीसाठी शरीराला जे स्नायू असतात त्यांना रक्तपुरवठ्याची गरज आहे. बरोबर? रक्तपुरवठा कसा येणार? रक्तपुरवठा स्नायूंची रक्तपुरवठ्याची गरज आहे म्हटल्यापेक्षा ग्लुकोज, आणि तिकडे ते ग्लुकोज जायची सोय पाहिजे. ती सोय पाहिजे म्हणून रक्तदाब वाढला. ओके, आणि पुरेशी ग्लुकोज वाढली म्हणजे शुगर वाढली. स्ट्रेस हॉर्मोनमुळे या गोष्टी झालेल्या आहेत. कॉर्टिसॉल. ओके, तर स्ट्रेस हॉर्मोन्स जे असतात हे करतात काय? आता सांगितल्यामुळे कॉर्टिसॉल वाढवतात, एपिनेफ्रिन, नॉरएपिनेफ्रिन वाढवतात. या सगळ्यामुळं आपलं रक्तदाब आणि हे सगळं दोन्ही वाढू शकतो. मेन आता आपण, पूर्वी काय व्हायचं, मला एक तर त्या प्राण्याशी फाईट करायला लागायची किंवा पळून जायला लागायचं. फ्लाईट ऑफ फाईट हे दोनच प्रकार माझ्याकडे होते. आता काय झालंय, आता मी कोपऱ्यात बसतो आणि असं, हे दोन्ही वाढलेलं रक्तदाब आणि वाढलेली शुगर वापरली जात नाही. पण मग ती वापरायची कशी? वापरायची कशी? मध्ये एक मी न्यूज चॅनलवर असंच कुठंतरी पाहिलं होतं की तुम्ही म्हणता तसं काहीच नाही करता आलं तर एक असा स्ट्रेस रिलीफ करण्यासाठी एक असं क्लब बनवला होता त्यांनी, ज्याच्यामध्ये जाऊन लोक त्यांना वेगवेगळ्या वस्तू तोडायला फोडायला मिळायच्या. रेज हां, तर असं. पण मी तसं नाही म्हणणार. ज्यावेळेस तुम्ही असं कधीही
स्ट्रेस फील करता किंवा काही होतं, तर तुम्ही लगेच उठून तुम्हाला जे बाकी सहन होत नाही ना वेदरमधलं, ऊन सहन होत नाही, थंडी सहन होत नाही किंवा पाऊस सहन होत नाही, त्याच्यामध्ये निघून जा. एक प्रयोग आहे हा, प्रयोग करून वा, पहा. सुंदर सुंदर. प्रयोग करून पहा. म्हणजे अं, तुम्हाला पळणंच जमत नाहीये, तुम्ही चालता रोज, त्या दिवशी पळा, हार्टबीट वाढवा तुमची. मग तुम्हाला कळेल की आपण ज्या गोष्टीला धरून बसलोय किंवा ज्याचा आपल्याला स्ट्रेस आलाय ती फालतू गोष्ट आहे, विनाकारणचा स्ट्रेस. तुम्ही उन्हात गेले चटके बसायला, काय फालतू टेन्शन घेऊन बसला रे तो, चाला 2-5 किलोमीटर. तो आपण एकदम बोली भाषेत माज जरा कमी करायला पाहिजे आपला. म्हणजे आपल्यामध्ये एनर्जी आहे, विनाकारणचं दुनियाचं टेन्शन घेऊन स्ट्रेस वाढवायची सवय, ती मस्ती जर आपल्याला जाऊन फील्डवरती कमी करता आली तर तो एक सोपा उपाय होतो. स्ट्रेस आला, मी हे पण पाहिले की लोक शॉपिंग करतात, ओव्हर ईटिंग करतात. फिजिकल ऍक्टिव्हिटी करा ना, आपोआपच तुमचं ते कॉर्टिसोल वगैरे जे काय म्हणतात ते हार्मोन्स शांत होतील किंवा तुमचे वाढलेले ब्लड शुगर आहे ती तिथं काम करेल. आणि मी स्वतःही अनुभवले, मी ज्यावेळेस थोडासा तणावामध्ये असतो किंवा काही गोष्टी मनासारख्या होत नाहीत, किती आपण ह्या सगळ्या गोष्टी माहिती जरी असल्या आपण कंट्रोल नाही घेऊ शकत, मग फटाफट उठायचं, जिमची बॅग भरायची आणि निघायचं, ठरलेलं टार्गेट पूर्ण करायचं. ते स्ट्रेस आलाय म्हणून त्याला बाजूला ठेवलं, डबल होणार ते. हे माझ्या प्रॅक्टिसमधनं मला जाणवलं. मग कधी कधी मग ते करता करता ती ऍक्टिव्हिटी संपता संपता तो स्ट्रेसही गेलेला असतो आणि माझं कामही थांबलेलं नसतं. तर वेदरला एक्सपोज करणं हे मला खूप चांगलं वाटतं. म्हणजे उन्हामध्ये जाणं एकदम मला 200% मान्य आहे. कारण पहिली गोष्ट म्हणजे सिच्युएशन बदलणं हे स्ट्रेस कमी करण्याचा सगळ्यात महत्वाचा भाग आहे. यांनी का सांगितलंय, तुम्ही घरी खुर्चीत बसलाय, उठा, आसपासची परिस्थिती बदला, आपोआपच काही क्षणात तुमच्या बाजूने एक सुंदर फुलपाखरू गेलं, त्याच्याकडे लक्ष गेलं, तुमचा स्ट्रेस कमी झाला. पावसाळ्यात तुम्हाला छान इंद्रधनुष्य दिसलं, बघा, इंद्रधनुष्य बघितल्यानंतर कोणाला स्ट्रेस आहे तेवढ्या क्षणापुरतं आहे, कितीही हे असं वाटतं. म्हणजे निसर्गात जे सांगितलं ना ते एकदम खूपच छान आहे. आतापर्यंत मला पावसाळा आवडत नाही, मुंबईतली चिखल सोडला तर, अशी व्यक्ती कोणी दिसलेली नाही. इट इज ग्रीन. सो ग्रीन इज अ कलर ऑफ मेकिंग एनीवन काम. आणि आपण हे एवढं साधं केलं की कितीतरी काम होतं. पहा ना, आत्ताही तुम्ही गरमी आहे, पण एखाद्या झाडाच्या शेजारी, जिकडे तळं आहे अशा शेजारी बसलात, भरपूर झाडं आणि तळं आहे, होतं की नाही बरं? काय लोकांना समुद्राच्या किनाऱ्यावर होतं. त्यामुळे बेसिकली यांनी सांगितलं 200% बरोबर आहे की प्रत्येक वेळेला कुठेतरी बसून असं नका राहू. त्याने वाढलेली शुगर कमी होईल, वाढलेलं ब्लड प्रेशर कमी होईल, आणि शिवाय मग आता हे झालं हेल्दी कोपिंग मेकॅनिझम. आता अनहेल्दी कोपिंग मेकॅनिझम्स पण आहेत, की स्मोकिंग आहे, ड्रिंकिंग आहे. तर ते एक तर करू नयेच, पण असेही काही लोक आहेत की जे फिजिकली फिट आहेत, म्हणजे बॉडी आहे किंवा पॉश्चर स्टेट आहे आणि दिसताना तो माणूस फिट दिसतो, पण मग तो दारूही पितो, सिगरेटही पितो आणि तरीही फिट असतो. मग तो खरंच फिट असतो? ते दिसून फिट असतं. त्यांनी पहिलंच सांगितलं, फिटनेस हे दिसणं वेगळं आणि आतमध्ये असणं वेगळं. आता ते स्मोकिंग करणाऱ्या माणसाला जेव्हा खूप खोकला येईल तेव्हा तो जाईल आणि एक्सरे काढून त्याला कळेल की त्याला कॅन्सर झालाय. तोपर्यंत नाही कळत. ओके, दारू पिणाऱ्याचं लिव्हर खराब आहे, ते 90% लिव्हर खराब होईपर्यंत प्रश्न येतो, काहीच होत नाही. शेवटचे 10% दॅट्स इट. त्यामुळे मुळात असं आहे की, आणि दुर्दैव असं आहे की यांनी सांगितलेल्या गोष्टी आहेत ना, काय बाहेर पडा, चाला, तणाव कमी करायचं, त्याला पैसे पण लागत नाही हो. दारू प्यायला आणि याला पैसे लागतात. आता एक कंट्रोलमध्ये नसलेली गोष्ट म्हणजे तसं बाहेर पडायला आणि तुम्हाला फ्रेश फील व्हायला आपल्या ह्या अशा जागा शोधावी लागतील. आपण रोडवर जाऊन तणाव नाही कमी करू. रोडवर गेलं की अजून ते पोल्युशन, गाड्यांचे हॉर्न, मग तो अंगावर आला, मग पण गार्डन मध्ये 4 फेऱ्या सहज मार. असं म्हणजे
ते थोडं स्पेसिफिक. आता बाहेर एक आपण आता बसल्याने समोर म्हणजे ह्या ह्याच्यात सुद्धा किंगफिशर बसलं बघा सर तुम्ही समोर बसलं म्हणजे जीवन थांबत नाही. त्यांचं तर नैसर्गिक आवाज लुप्त झाला पण त्यांनी टिकून ठेवलं. आपण तो प्रयत्न केला पाहिजे. आपणच हे सगळं अस्ताव्यस्त करून ठेवलंय आणि आपण म्हणतो नाहीच पण शोधलं तर सापडतं. खूप नाही दूर जावं लागत. तुमच्याकडे जर पाय असतील तर अर्धा तास, सायकल असेल तर 10 मिनटं आणि कार असेल तर 5 मिनटं तुम्ही तिथं पोहोचू शकता. पण ती इच्छाशक्ती नसते, तो दृष्टिकोनही नसतो आजकाल लोकांकडे. माझ्याकडे ते एक पेशंट असा आहे, ती व्यक्ती आहे 80-85 वर्षाची. मला नेमकं वय नाही आठवत, पण तिला मी एकच सल्ला दिला, चालता येत नाही, बाहेर जाता येत नाही, रोज सकाळी फक्त घराची खिडकी उघड आणि खिडकीमध्ये उभी राहा. सुदैवानं त्यांच्या समोरच महानगरपालिकेचं गार्डन आहे आणि मग तेवढ्याने सुद्धा ती फ्रेश व्हायला लागली. मेन जीवनाची खिडकी उघडा, दॅट्स ऑल. पण मग निवृत्तीनंतर फिट राहण्यासाठी म्हणजे जसं मगाशी तुम्ही म्हणालात की 60 नंतर फिट राहण्यासाठी सुरुवात 25 पासूनच केली पाहिजे. नक्कीच. कारण काय शेवटी आपण वय किंवा बाकीच्या गोष्टी म्हणतो हे फक्त आकडा आहे. काही लोक 90 वर्षालाही फिट असतात, मस्त फिरत असतात, सगळं काही करत असतात. कारण आणि काही लोक 40शीत सुद्धा असे दिसतात की जे आता कधी काय गडबड होईल त्यांना अशी अशी दिसतं. म्हणजे वय हे त्याला इन्व्हेस्टमेंट पाहिजे. मला 60च्या नंतर जर माझ्याकडे पैसे हवे असतील तर सुरुवात कुठेतरी मी पिगी बँक सुरू केली पाहिजे. आरोग्याच्या बाबतीत सुद्धा हे 100% कराय त्याची पिगी बँक सुरू केली पाहिजे. हेल्दी खाणं, हेल्दी राहणं, वागणं, मध्ये मध्ये हसणं, मित्रमंडळींबरोबर गप्पा टप्पा मारणं, ह्याच्यासारखे कितीतरी आनंद आपल्याला उपलब्ध होऊ शकतात आणि हे आपल्याला जास्त टिकतं. वय झाल्यानंतर आपण फक्त मित्रमंडळी गप्पा मारणं किंवा असलेले पैसे आरोग्यासाठी खर्च करणं याच्याशिवाय काय करू शकत नाही. नक्कीच. तर खूप छान वाटलं तुम्हा दोघांशी गप्पा मारताना. आपण वेगवेगळ्या विषयांवर आज गप्पा मारल्या. मुख्यतः हेल्थ आणि फिटनेस तो कसा मेंटेन करावा आणि म्हणजे कॉर्पोरेट जगतात काम करत असताना ती एक लाईफस्टाईल असताना त्या लाईफस्टाईलमुळे उद्भवणारे जे प्रॉब्लेम्स आहेत किंवा ज्या व्याधी आहेत त्यांच्यावर त्यांचं निदान वेळेत कसं व्हावं आणि त्यांच्यावर काय उपाय असावे यावर आपण गप्पा मारल्यात. तर तुम्हा दोघांचेही खूप खूप धन्यवाद. आमच्यातर्फे दोघांतर्फे MBT गप्पांबद्दल MTB गप्पा धन्यवाद. MTB गप्पा याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद. तुम्ही आम्हाला इथे बोलवलं आणि त्यामुळे एका छत्रपती पुरस्कार विजेत्या व्यक्तीची माझी ओळख झाली. धन्यवाद. मलाही खूप छान वाटलं या प्लॅटफॉर्मवर येऊन डॉक्टरांचे वेगळे वेगळे अँगल. मला असं वाटतं की बऱ्याचदा आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये व्यस्त असतो आणि आपल्याला बऱ्याचशा गोष्टींचा साक्षात्कार होतो किंवा आपला अभ्यास असतो त्याच्यामागे. पण त्याच्याशी सहमत होणारी काही लोक अशाच माध्यमातून मिळतात. काही व्यासपीठं असतात, काही असे प्रोग्राम असतात आणि मग छान वाटतं. म्हणजे बाकी सगळं जरी चांगलं असलं तरी हा बदल पण आवश्यक असतो. समविचारी लोकांशी भेटणं, नाहीतर चांगल्या गोष्टी घेऊन पण तो एक राटाळपणा येतो. धन्यवाद इथं बोलवल्याबद्दल मनापासून. थँक्यू सर. तर हा होता आपला MTB गप्पाचा आजचा एपिसोड आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हाला हा एपिसोड कसा वाटला हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि धन्यवाद.